यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। हालेलुया। यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ। यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वो तेरा ही है। यहोवा राज्य तेरा है, तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा, और तू सबों के ऊपर करता सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब है हमारे परमेश्वर धन्यवाद करने और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति कर। प्रभु हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में स्वीकार आमीन। यशायाह 51:1-3 तक, हे धन पर चलने वाले, हे यहोवा को ढूंढने वाले, कान लगाकर मेरी सुनो। जिस चट्टान में से तुम्हें खोदा गया और जिस खदान में से तुम्हें निकाले गए, उस पर ध्यान करो। अपने मूल पुरुष अब्राहम और अपनी माता सारा पर ध्यान करो। जब वह अकेला था तभी से मैंने उनको बुलाया और आशीष दी और बढ़ा दिया। यहोवा ने सिय्योन को शांति दी है, उसके सब खंडहरों को शांति दी है। वे उनके जंगलों को अदन के समान और उनके निर्जन देशों को यहोवा की वाटिका के समान बनाएगा। उसमें हर्ष और आनंद और धन्यवाद और भजन गाने का शब्द सुनाई पडेगा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आज तुम्हाला एक प्रिय असणाऱ्या गोष्टीविषयी आपण ऐकणार आहोत। आज आपको एक अच्छी लगने वाली बात के बारे में हम लोग सुनेंगे। हालेलुया, हालेलुया। आणि निश्चितार्थाने आपल्याला बऱ्याच गोष्टी आवडतात, है की नाही? निश्चय कई सारी चीजें हमें अच्छी लगती है आणि प्रत्येकाला प्रिय असणारी एक गोष्ट आहे, हर एक को एक अच्छी लगने वाली एक बात है त्याला आपण आनंद म्हणतो, जिसे हम आनंद कहते हैं। आनंद अशी एक गोष्ट आहे, आनंद ऐसी एक बात है ती प्रत्येकाला हवी आहे। हर एक को वो चाहिए। आणि समाधान आणि आनंद वेगवेगळा आहे बरं। आनंद और समाधान या संतुष्टि अलग अलग चीजें आणि हैं। तुम्ही मागच्या वेळेस समाधानाविषयी ऐकलं होतं, पिछले सप्ताह हमने संतुष्टि के बारे में सीखा था, पण आपण आज आनंदाविषयी ऐकणार आहोत। आज हम आनंद के बारे में सुनेंगे। जो समाधानी आहे तोच आनंदित असतो, जो संतुष्ट है वही आनंदी होता है। जो समाधानी नसतो तो कधीच आनंदित होऊ शकत जो नाही। संतुष्ट नहीं वो कभी भी आनंदी नहीं हो सकता। जो क्षुधित आहे, ज्याला आपण तहानलेला म्हणतो, जिसे हम कहते हैं कि वो प्यासा है, तो आनंदित नाही होऊ शकत। वो कभी आनंद नहीं हो तो सकता। तृप्त झाल्यानंतर आनंदित होतो। वो जब तृप्त हो जाएगा तब वो आनंदी हो जाएगा। आणि मग ही प्रोसेस आहे आनंदित होण्यासाठी। ये एक ऐसी प्रोसेस है, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत आनंदामध्ये। अलग अलग तरह की बातें हैं आनंद होने में। बायबल आनंदाविषयी काय सांगतं मी तुम्हाला सांगतो। पवित्र शास्त्र आनंद के बारे में क्या बताते हैं? बऱ्याच गोष्टी आनंदाविषयी बायबलमध्ये लिहिल्या, कई सारी बातें आनंद के विषय में पवित्र शास्त्र में लिखी हैं। आणि तुम्हाला कदाचित ते गोष्ट आवडणार नाही, शायद कुछ बातें आपको अच्छी नहीं लगेंगी, कारण आनंदाविषयी शिकत असताना काही गोष्टीमध्ये बायबलने वेगळ्या गोष्टीमध्ये आनंद करायला सांगितले। आनंद के बारे में जब हम सीखते हैं तो पवित्र शास्त्र किसी और चीजों में भी आनंद मानना हमें सिखाता है। नेहमी जग ज्या गोष्टीकडे एखाद्या अँगल मधून पाहतं तो अँगल बायबलचा अँगल कधीच नाही। कई बार संसार आनंद की और एक अलग आयाम से देखता है, वो पवित्र शास्त्र क्या नहीं हो सकता। बायबल आणि परमेश्वर जो आहे तो वेगळ्या दृष्टिकोनातूनच जगाकडे पाहतो। परमेश्वर और पवित्र शास्त्र आनंद की तरफ एक अलग नजरिए से देखते हैं। केवळ आनंदाकडे नाही, बऱ्याच गोष्टींच्याकडे बायबलचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। कई सारी चीजों में पवित्र शास्त्र को देखने का नजरिया अलग है, आणि आनंदाकडे पाहणं सुद्धा वेगळंच आहे। आनंद की ओर देखना भी अलग है। देवाची इच्छा आहे की आपण आनंदित असावं। परमेश्वर की इच्छा की हम आनंदी रहे। आनंद एक कल्पना नाही, लक्षात घ्या। ये कोई कल्पना नहीं है, खरा खुरा आनंद, सचमुच में जो आनंद, आणि परमेश्वर आपल्याला खरा खुरा आनंद देऊ इच्छितो। और परमेश्वर वो सच्चा आनंद हमें देना चाहता है। बाजूवाल्याकडे तुम्ही पहा आणि त्याला थोडंसं स्मित हास्य द्या। अपने बाजूवाल्याला पड़ोसी से और देखिए उसे अच्छी स्माइल कीजिए।
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूलाकडे पाहून स्मित हास्य है ना. मला घरातले लोक, माझ्या घरातले लोक सगळेजण म्हणतात तुम्ही सिरियस चेहऱ्याची व्यक्ती आहात. मेरे घर के ही लोग कहते हैं कि आप थोड़े ऐसे सीरियस व्यक्ति हो. माझी लेकरं नेहमी फोटो काढत असताना मला म्हणतात डॅडी तो हसा तुम्ही. मेरे बच्चे हमेशा फोटो खींचते खींचते पिताजी थोड़ा हंसी है. मी हसत नाही है ना. मैं हंसता नहीं. पण एक देवाचे सेवक गेल्या आठवड्यात मला असं म्हणाले, लेकिन प्रभु के एक दास पिछले सप्ताह उन्होंने मुझसे ऐसा कहा. त्यांनी युट्यूबवर माझा व्हिडिओ पाहिला. यूट्यूब पे उन्होंने मेरा वीडियो देखा था. आणि तुम्ही हसत हसत संदेश देताय म्हणाले. उन्होंने कहा हंसते हंसते संदेश देते हैं. शोकाचा संदेश होता, शोकाचा तो शोक वाला संदेश था. उन्होंने कहा था हंसते हुए वो दे रहे थे. प्रेज द लॉर्ड. लेकिन आपकी स्तुति हो. वेगवेगळ्या ठिकाणी आपली वेगवेगळी इमेज असू शकते. अलग अलग जगह पर हमारी अलग अलग इमेज. तुम्ही थोडासा हसावं म्हणून मी सांगितलं. आप थोड़ा हंसे इसलिए मैं कह रहा था. प्रेज द लॉर्ड. तर आनंदित असणे हे एक चांगली गोष्ट आहे. तो आनंद रहना एक अच्छी बात है. जगामध्ये आनंद मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. संसार में आनंद मिलाने के अलग अलग मार्ग हो सकते. पर्याय पण आहेत वेगवेगळे. अलग अलग विकल्प. माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो आनंद मिळवण्यासाठी. इंसान आनंद होने के लिए अलग चीजों को करता है. कुणाला कशामध्ये वेगवेगळ्या गोष्टीत आनंद मिळतो. किसी लोगों को किसी अलग अलग चीजों में आनंद मिलता है. कुणाला खाण्यामध्ये आनंद मिळतो. किसी को खाने में आनंद मिलता है. कुणाला फिरण्यामध्ये आनंद किसी आहे. को घूमने में आनंद मिलता है. कुणाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहण्यामध्ये आनंद आहे. कुछ लोगों को अलग अलग चीजें देखने में आनंद मिलता है. चित्रपट पाहण्यात आनंद आहे. कुणाला चित्रपट देखने में उन्हें आनंद आता कुणाला है. मोबाईल पाहण्यात आनंद किसी आहे. को मोबाइल देखने में आनंद आता है. कुणाला बायकोचा चेहरा पाहण्यात आनंद किसी को आहे. अपनी पत्नी का चेहरा देखने में आनंद आता कुणाला है. नवऱ्याचा चेहरा पाहण्यात किसी को आनंद अपने आहे. पति का आनंद देखने में आनंद आता है. काही लोकांना चेहरा न पाहण्यात सुद्धा आनंद आहे. कुछ लोगों को चेहरा ना देखने में भी आनंद आता है. नको तुझा चेहरा पाहिल्यावर दुःख होतं असं म्हणणारे पण काही जण आहेत. वही लोग ऐसे कि किसी का चेहरा देख के लगता है कि वेगवेगळे आनंदाचे वेगवेगळे लोकांचे वेगवेगळे माइंडसेट आहे. लोगों के अलग अलग ऐसे जो उनके नजरिए है. खूप काही असू शकतं. बहुत सारी चीजें हो सकती है. आणि आनंद होण्याचे वेगवेगळे माणसाचे कल्पना आहे. और आनंद होने के मनुष्य की अपनी अलग अलग कल्पनाएं हैं. कोणाकोणाला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आनंद मिळू शकतो. कुछ कुछ लोगों को अलग अलग चीजों में आनंद मिल सकता पण है. बायबल मात्र आपल्याला आनंदाविषयी वेगळं काहीतरी सांगतो. लेकिन पवित्र शास्त्र में आनंद के बारे में बिल्कुल अलग बताया है. वेगळ्या काहीतरी गोष्टी लिहिलेल्या आहेत. कुछ अलग चीजें पवित्र शास्त्र में लिखी त्या है. गोष्टीकडे तुम्ही आणि मी विश्वास न म्हणून लक्ष दिलं पाहिजे. आपको और मुझे एक विश्वासी होने के नाते उन चीजों के ऊपर ध्यान देना है. तुम्हाला कशामध्ये आनंद मिळतो हे तुम्ही स्वतःचं परीक्षण करायचं. आपको किस चीजों में आनंद मिलता है अपने आप को आपको परखना है. परीक्षण करा की तुम्हाला चांगल्या गोष्टीमध्ये आनंद आहे की वाईट गोष्टीमध्ये आप आनंद. अपने आप को जांचें कि आपको अच्छी चीजों में आनंद मिलता है या बुरी चीजों में. भलेही जग शेजाऱ्याचं वाईट झाल्यानंतर आनंद करत. शायद संसार अपने पड़ोसी की बुराई से उन्हें आनंद आता त्याचा है. ऍक्सिडेंट झाला ते आनंदित होतो. किसी की दुर्घटना हो गई तो उन्हें आनंद मिलता है. लग्न मोडलं तर आनंदित किसी की होतं. शादी टूट जाते तो भी कई लोग आनंद हो होते असं हैं. आनंदित होणारी माणसं आहेत. ऐसे आनंद होने वाले लोग हैं. बघा आता हसकत हात मोडलाय म्हणून आनंदित होणारी पण माणसं किसी आहेत. का हाथ टूट गया तो कोई आनंद हो जाता है. असंच व्हायला हवं होतं असं घरात चर्चा करणारी पण माणसं आहेत. ऐसे ही होना चाहिए. ऐसे कुछ लोग बात करते हैं उसमें भी किसी को आनंद आता पण है. विश्वासणारा अशा गोष्टीत आनंद नाही झाला पाहिजे. लेकिन विश्वासियों के ऐसी चीजों में आनंद नहीं होना चाहिए. विश्वासणारा उलट त्याचं ऍक्सिडेंट झाला म्हणून त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. विश्वासी किसी की दुर्घटना को सुनकर उसके लिए दुआ कारण करें. अशा गोष्टीत आनंदित होणारे आपण माणसं नाही. लक्षात ऐसे घ्या. चीजों में आनंद होने वाले में से हम लोगों नहीं है. आपण आनंद आपला आनंद जो आहे तो देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. हमारा आनंद परमेश्वर की उपस्थिति में होना आपला चाहिए. आनंद शेजाऱ्याचं भलं झाल्यानंतर आहे. अपना आनंद पड़ोसी की अच्छाई में होना आपला चाहिए. आनंद शेजाऱ्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडल्यानंतर आहे. अपने पड़ोसी के जीवन में कोई अच्छी बात है तो उसमें हमें आनंद होना त्याचा चाहिए. ऍक्सिडेंट झाल्यानंतर नाही. उसके दुर्घटना के तर त्यानं काहीतरी चांगल्या गोष्टी खरेदी केल्यानंतर आपला आनंद जब आहे. उसने कोई अच्छी चीज खरीदी उसमें हमारा आनंद होना चाहिए. जग मात्र अघोरी गोष्टीमध्ये आनंद मानत आहे. संसार ऐसी गलत चीजों में आनंद मनाता है. कोणाला दारू पिण्यामध्ये आनंद आहे. किसी को शराब पीने में भी पण आनंद आपला होता है. आनंद मात्र देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. हमारा जो आनंद है वो परमेश्वर की उपस्थिति में होना म्हणून चाहिए. तुम्ही शोध केला पाहिजे. तुम्ही स्वतःला तपासलं पाहिजे की मला कशात आनंद मिळेल. इसलिए आपको अपने आप को जांचना है, ढूंढना है कि मुझे किन चीजों में आनंद आता है. आणि जर तुम्हाला कुठल्या अघोरी गोष्टीत किंवा जग ज्या गोष्टीत आनंद मानत आहे त्यात जर आनंद असेल अगर आपको संसारिक चीजें या जिसमें गलत बातें उसमें अगर आपको आनंद आ रहा है तर त्याच्यातून तुम्ही बाहेर आलं पाहिजे. उससे आपको बाहर निकलना है. कारण जगाचे आनंदाचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. क्योंकि संसार के आनंद के अलग अलग मार्ग हो सकते पण हैं. विश्वासणाऱ्यांचे मार्ग मात्र सीमित आहे. लेकिन विश्वासियों के जो मार्ग है वो सीमित है आणि ते सीमित असलेच पाहिजे. और वो सीमित ही होने चाहिए. जर ते अमर्याद असेल अगर वो बहुत ज्यादा है तर लक्षात घ्या तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. तो समझे कि आप गलत राह पर जा रहे हैं. कारण जग ज्या गोष्टीत आनंद शोधतं संसार जिन चीजों में आनंद ढूंढता है त्या गोष्टीमध्ये सार्वकालिक आनंद नाहीये. उन चीजों में सार्वकालिक आनंद नहीं है.
देव त्याच्यातून आनंदित होत नाही परमेश्वर उनसे आनंदित नहीं होता आणि म्हणून तुमच्या आणि माझे आनंदाचे मार्ग आपण योग्य रीतीने त्याला वळण लावलं पाहिजे इसलिए आपको और मुझे जो अपने आनंद के मार्ग उसके सही राह में लेके जाना ज्यावेळेस कारण आपलं शरीर जे आहे ते शेजाऱ्याची निंदा पाहून किंवा शेजाऱ्याचं वाईट पाहून आनंदित होणारं शरीर आहे हमारा शरीर है वो अपने पड़ोसी की निंदा या उसकी गलत चीजों में ही आनंद पाने वाला ऐसा चीज है पण आत्मा मात्र तसा विचार करत नाही लेकिन आत्मा ऐसे नहीं सोचता है आत्मा वेगळा विचार करतो आत्मा अलग रीति से आणि विचार म्हणून करता है त्याला आपण शरीराला त्या आत्म्याच्या दृष्टीने वळवलं पाहिजे इसलिए हमें शरीर को आत्मा के अनुसार चलाना है आणि ती गोष्ट आपल्याला जास्त गरजेची आहे और वो हमें ज्यादा जरूरी है आणि म्हणून आनंदाचे जर तुमचे मार्ग चुकीचे मार्ग आहेत अगर आनंद की आपकी गलत राह है तर तुम्ही ते मार्ग बदलायला हवे आपको उन राहों को बदलना जरूरी तुम्ही है तपासून पहा की तुम्ही कशात आनंद आपको अपने आप को जांचना है कि आप किन चीजों में आनंदी हो जाते हैं आणि तपासून पहा तुमचे मार्ग माझ्यासारखे नसतील कदाचित आपको ऐसे शायद आपके मार्ग और मेरे मार्ग अलग हो सकते पण हैं तुम्ही तपासलं पाहिजे लेकिन आपको अपने आप को जांचना है की मला कशात आनंद मिळतो मुझे किन चीजों में आनंद आता है आणि जर तुम्ही अशा प्रकारच्या अघोरी आनंदामध्ये कुठे अडकला असाल अगर आप ऐसे गलत चीजों में अगर आनंदी हो रहे उसमें फंस गए त्याला हैं मराठीमध्ये अघोरी आनंद म्हटलं मराठीमध्ये अघोरी आनंद मराठी में अगोरी अघोरी हा शब्द ज्याला विचित्र आनंद म्हटलं जातं किंवा विचित्रपणा म्हणू शकतो वो बहुत ही अलग है विचित्र कह सकते हैं उसे आणि वाईटामध्ये ज्याला आनंद मानला जातो गलत चीजों में जिन्हें आनंद माना जाता है ऐसे आणि कहते हैं तसा आनंदामध्ये आपला कुठं सहभाग नसला पाहिजे ऐसे किसी आनंद में हमें सहभागी नहीं होना है आपण त्यामध्ये सामील कुठंच नसलं पाहिजे हम कहीं पर भी उसमें शामिल नहीं होने चाहिए पण आनंदाविषयी बायबल अजून काय सांगतं आपण पाहूया पवित्र शास्त्र आनंद के बारे में और बता रहा है नीतिसूत्रेचं पुस्तक 17 अध्याय 22 वचन नीतिसूत्रे 17:22 नीतिवचन नीतिवचन 17:22 का अध्याय आनंदी हृदय उत्कृष्ट औषध होय असं लिहिलं त्या ठिकाणी मन का आनंद अच्छी औषधि है आणि लिहिलेलं आहे की खिन्न हृदय हाडे शुष्क करतं परंतु मन के टूटने से हड्डियां सूख जाती है प्रेज द लॉर्ड हालेलुया बाजूला सांगा आनंदी हृदय उत्कृष्ट औषध होय अपने पड़ोसी के आनंद में एक अच्छी औषधि है आनंदी असणं हे आपल्यासाठी औषधाचं काम करतं आनंदी है वो हमारे लिए एक दवाई की तरह कार्य करता है कारण जो व्यक्ती आनंदी नाहीये तो त्याच्या शरीरामध्ये बरेचसे आजार त्याला जडलेले जो व्यक्ति आनंदी नहीं उसके शरीर में कई सारी बीमारियां होती है मागच मी तुम्हाला मागच्या आठवड्यात सांगितलेलं होतं पिछले सप्ताह मैंने आपको बताया था मनुष्य समाधानी नसल्यामुळे बरेचसे चुकीच्या गोष्टी जगामध्ये मनुष्य क्योंकि वो संतोष नहीं होता इसलिए वो अलग अलग चीजों में गलत चीजों में जाता तो है समाधान नसल्यामुळे आनंदित पण राहू शकत वो संतुष्ट नहीं इसलिए वो आनंदी भी नहीं रहता मग आनंदित नाही त्याच्यामुळे मग त्याचं ब्लड प्रेशर वाढतं क्योंकि वो आनंदी नहीं इसलिए उसका बीपी बढ़ जाता है टेन्शन डोक्याचं टेन्शन वाढतं उसका टेंशन बढ़ जाता है आणि कोलेस्ट्रॉल वाढतं कोलेस्ट्रॉल बढ़ जाता है आणि मग त्याच्यानंतर शुगर चालू होते त्या माणसाला उसके अंदर शुगर भी आ जाती है आणि मग शरीरामध्ये बऱ्याचशा हार्मोन्स जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारे शरीरामध्ये ऍक्टिव्ह होतात शरीर के अलग अलग हार्मोन से वो एक्टिव हो ज्याला जाता है निगेटिव्ह हार्मोन्स लेकिन म्हणतो वो निगेटिव हार्मोन आणि मग त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रकारचा बदल होतो उसके द्वारा हमारे शरीर में एक बहुत बड़ा बदलाव आ जाता है आणि म्हणून बायबल सांगतं इसलिए पवित्र शास्त्र कहता है आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. आनंदी मन है वो अच्छी औषधि है शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला आनंदाची गरज आहे शरीर को चंगा रखने के लिए हमें आनंद की जरूरत है ब्लड प्रेशर पासून वाचण्यासाठी आपल्याला आनंदाची गरज आहे बीपी से बचने के लिए हमें आनंद की जरूरत है शुगर पासून फ्री राहण्यासाठी आपल्याला आनंदाची गरज आहे शुगर से फ्री होने के लिए हमें आनंद की जरूरत है बरेचसेच आजार आपण समाधानी आणि आनंदित राहिलेले टाळू शकतो आपल्या जीवनात कई सारी बीमारी हमें आनंद और संतुष्ट रहने से उसे टाल सकते हैं बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत ज्या शारीरिक दृष्ट्या आपल्याला डिस्टर्ब करतात त्या आनंदामुळे टळू शकतात आपल्याला कई सारी चीजें जो हमें शारीरिक रीति से डिस्टर्ब कर देंगे आनंदी रहने से हम उसे दूर कर सकते हैं जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला जैसे मैंने पहले कहा था अघोरी म्हणजे वाईटामधला आनंद तुमच्या शरीराचे आजार नाही टाळू बुराई में शकत जो आनंद आता है वो आपके शरीर की बीमारियों को नहीं टाल पण सकता है चांगल्याचा आनंद मात्र तुमच्या शरीराचे आजार टाळू शकतो अच्छाई में जो आनंद है वो आपके शरीर की बीमारियों को चंगा कर ज्याला दारूमध्ये आनंद मिळतोय जैसे शराब में आनंद मिलता है त्याला त्याचे आजार टळणार नाही उसके आजार दूर नहीं उसकी जो ज्याला बीमारी सिगरेट पिण्यामध्ये आनंद आहे त्याचे आजार नाही टळणार सिगरेट पीने में जिसको आनंद है उसकी बीमारियां दूर नहीं होती। दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतर टाळ्या वाजवून आनंद करणाऱ्या माणूस त्याचे आजार टळणार नाही दूसरों की बुराई से जो ताली बजाते उनके शरीर में कभी भी बीमारी या आनंदाविषयी बायबल या ठिकाणी नाही सांगत आहे उसमें जो आनंद मिलते हैं उसके बारे में पवित्र शास्त्र यहाँ पर जो नहीं बताता चांगल्या गोष्टीतला आनंद आहे त्याच्याविषयी बायबल सांगते. अच्छी बातों में जब आनंद आता है वो चीजें पवित्र शास्त्र में चांगल्या नहीं होती। गोष्टीचा जर आनंद असेल तुमच्या आपके जीवनामध्ये जीवन में अगर अच्छी बातों के लिए आनंद है तर मात्र आजार टळतो तो
आपकी बीमारियां दूर हो तर जाएंगी। मात्र तुम्ही आजारापासून जास्त प्राप्त होऊ बीमारी शकता, से दूर रह सकते हैं, तर मात्र तुम्ही टेन्शन पासून दूर राहू आप शकता, टेंशन से भी दूर रह सकते हैं, वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक समस्यांच्या पासून तुम्ही दूर राहू अलग शकता. अलग शारीरिक समस्याओं से आप दूर रह सकते म्हणून हैं। आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. इसलिए वचन कहते हैं आनंदी हृदय एक उत्तम औषधि आणि है। म्हणून आनंदी जगण्यासाठी तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आनंदाचा स्रोत शोधला पाहिजे. आपको आनंद जीवन जीने के लिए अपने जीवन में उसका जो स्रोत है उसे आपको ढूंढना है। आनंदित राहण्यासाठी तुम्हाला कशामध्ये आनंद मिळतो या गोष्टी तपासल्या पाहिजे. आपको आनंद रहने के लिए किन चीजों से आपको वो आनंद आता है, वो अपने आप को जांचना जसं है। उपदेशक म्हणतो तसं करता कामा नये आपण, समुपदेशक जैसे कहते हैं वैसे भी नहीं करना की है। माझ्या डोळ्याने जी जी इच्छा बाळगली मेरी आंखों से जो जो इच्छा आई ते सगळं माझ्यापासून मी कधीच दूर केलं नाही. वो सब मैंने अपने आप से दूर कभी भी नहीं किया। आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती, उसकी उपदेशकाच्या वजह से जीवनात क्या हुआ, समुपदेशक के पुस्तक में है, त्याच्या जीवनामध्ये काय झालं माहिती, त्याच्यामुळं उसके जीवन में क्या हुआ। जीवनाच्या शेवटी तो खूप दुःखी होता. जीवन के अंत में वो बहुत दुखी हुआ। जीवनाच्या शेवटी देवानं त्याला सोडलं होतं. अंत में परमेश्वर ने उसे छोड़ दिया। जीवनाच्या शेवटी त्याला परमेश्वराने सांगितलं होतं की तुझं राज्य हिसकावलं जाईल. अंत में परमेश्वर ने उसे कहा कि तुम्हारा राज ले लिया जाएगा। जीवनाच्या अंतामध्ये त्याला सांगण्यात आलं होतं की जे तू जमा केलेस त्याची वाटणी केली जाणार आहे. जब उन्हें कहा गया जो जो तुमने जमा किया उस सबको बांटा जाएगा। जे काही तू सर्व तुझ्या ज्ञान बुद्धीने जमा केलेस त्याचं त्याचा लाभ मिळणार तुझ्या मुलाला तो मिळणार नाही. जो ज्ञान बुद्धि से तुमने बटोरा है उसका लाभ तुम्हारे बच्चों को नहीं मिलेगा। मग त्यामुळे तो दुःखी झाला. इस वजह से वो दुखी हो गया। त्यामुळे त्याच्या जीवनातला आनंद उस हरवला. वजह से उनके जीवन का आनंद निकल गया। कारण त्याच्या डोळ्यासमोर आनंदित करणारी कोणतीही गोष्ट त्यानं आणू नये यासाठी कधीच प्रयत्न केला. उसके सामने आनंद आने वाली चीजें नहीं आनी चाहिए, इसलिए उसने कोई भी प्रयत्न नहीं किया। आनंदाचे जे वाईट मार्ग आहेत ते न टाळता तो त्या गोष्टीचा अवलंब करत राहिला. आनंद पाने के जो गलत मार्ग है उनसे दूर जाने के बजाय उन चीजों को उसने अपना लिया। कदाचित तुम्हाला एखाद्या वाईट गोष्टीत आनंद मिळत असेल शायद आपको कोई गलत चीजों में आनंद आ सकता है। आणि आजच ती आनंद मिळवणारी जी गोष्ट आहे तुम्हाला टाळली पाहिजे. आज वही चीज जो आपको आनंद देती है उसे आपको टालना है। कदाचित तुमच्या डोळ्याला चांगली वाटेल, शायद आपकी आंखों को वो अच्छी लगती है, मनाला चांगली आपके वाटेल, मन को शायद अच्छी लगती है, शरीराला चांगली आपके वाटेल, शरीर को शायद वो अच्छी लगती है, आत्म्यासाठी मात्र ती खूप घातक आहे. लेकिन आत्मा के लिए वो बहुत घातक है। तुमच्या अनंत काळाच्या जीवनासाठी घातक आहे. अनंतकालीन जीवन के लिए वो घातक है। शरीराची शक्ती संपल्यानंतर तुमचं शरीर ते निकृष्ट करणारी ती गोष्ट असू शकते. शरीर को शक्ति जब निकल जाएगी तो शरीर को नाकाम करने वाली वो चीज हो सकती है। जोपर्यंत शलमोन चांगल्या गोष्टीमध्ये आनंद मानत होता, जब तक सुलेमान अच्छी चीजों में आनंद मनाता था, मंदिर बनवण्यात त्याला आनंद होता, मंदिर बनाने में उसे आनंद था, देवाची आराधना चालू करण्यात त्याला आनंद होता. परमेश्वर की आराधना करने में उसे आनंद था। पण ज्यावेळेस त्याला बायका करण्यामध्ये आनंद वाटू लागला लेकिन जब पत्नियां बनाने में जब उसको आनंद आने लगा, त्यावेळेस देवाची उपस्थिती निघून चालली. उस समय परमेश्वर की उपस्थिति उससे दूर हो गई। त्यावेळेस हळूहळू देव त्याला ताडना देऊ लागला. उस समय धीरे धीरे परमेश्वर की ताड़ना कर, देव त्याच्यावर नाराज झाला. परमेश्वर के ऊपर नाराज थे। त्याच्या सेवकाला त्याच्या विरुद्ध देवानं उठवलं. उनके सेवक को उनके विरुद्ध परमेश्वर ने खड़ा किया। लक्षात घ्या, शक्ती संपत गेली, क्षीण होत गेली उनकी शक्ति कम होती गई। आणि कमी होत गेल्यानंतर जब वो कम होती गई त्याला समजलं की माझ्या जीवनामध्ये जो अघोरी आनंद आहे, वाईटामधला आनंद आहे, त्याची मला गरज नव्हती. उससे समझ में आया कि मेरे जीवन में जो गलत चीजों के लिए जो आनंद है उसकी मेरे जीवन में जरूरत नहीं थी। त्यामुळं माझं बरंच नुकसान झालं. इस वजह से मेरा बहुत नुकसान हो गया, शारीरिक हो गया, आत्मिक नुकसान हो गया, आणि जे काही संपत्तीचं नुकसान आहे ते सुद्धा जो नुकसान. मैं धन्य था वो सारा उसे नुकसान हो गया। म्हणून आपल्याला आनंदाचे आपले स्रोत किंवा कशात आपल्याला आनंद मिळतो ते शोधलं पाहिजे. इसलिए किन चीजों में हमें आनंद मिलता है उस स्रोतों का हमें तुम्हाला जानना है। चांगल्यामध्ये आनंद मिळतो, चांगली गोष्ट आहे. आपको अच्छी चीजों में आनंद मिलता है, ये अच्छी बात है। देवाच्या उपस्थितीत बसताना आनंदित होता, आनंदाची गोष्ट आहे. परमेश्वर की उपस्थिति में आपको आनंद मिलता है, ये अच्छी बात है। तुम्ही देवाचं गौरव करताना आनंदित होतात, आनंदाची गोष्ट आहे. परमेश्वर के महिमा करते हुए आपको आनंद आता है, ये अच्छी तुम्ही बात है। देवाचं वचन वाचताना आनंदित होतात, आनंदाची गोष्ट आहे. परमेश्वर के वचन पढ़ते हुए आपको आनंद आता है, ये अच्छी बात है। पण कदाचित व्यसन करताना तुम्हाला आनंदित होत आहे, लेकिन शायद कोई व्यसन कर रहे हैं, पोर्नोग्राफी पाहताना तुम्ही आनंदित होत आहात, आप पोर्नोग्राफी देखते हो अगर आप आनंद, काहीतरी वाईट मोबाईल मध्ये पाहताना तुम्ही आनंदित होत आहात, मोबाइल में बुरी चीजें देखते हो अगर आप आनंद, तात्कालिक तुम्हाला आनंद मिळेल. उससे आपको आनंद मिलेगा। एक वेळ अशी येईल एक समय ऐसा आएगा ज्या वेळेस तुमची शक्ती क्षीण झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये आजार चढलेले असतील. जिस समय आपकी शक्ति कम हो जाएगी, आपका शरीर पूरा बीमार हो जाएगा। मी तुम्हाला बायबल तुम्हाला आंघोरी आनंदाविषयी, वाईटामधल्या आनंदाविषयी सांगत नाहीये. पवित्र शास्त्र आपको गलत बुरी चीजों में से जो आनंद आता है उसके बारे में नहीं बताता है। चांगल्यात जो मिळणारा आनंद त्याच्याविषयी सांगतो. अच्छी चीजों में जो आनंद आता है उसके बारे में आणि बताता है। म्हणून
मला तुम्हाला चांगल्यात आनंद होतो का हे तपासून पहा. अपने आप को जांचें कि अच्छी चीजों में आपको आनंद आता है. इथं बसल्यानंतर तुम्ही आनंदित होताय का हे तपासून पहा. यहाँ बैठकर हमारा आनंदित हो रहे बैठकर तो आपको उसे इथं बसणं तुम्हाला बोर वाटतं. आपको यहाँ बैठना आपको बोर लगता है. बरेचसे मला प्रार्थना करणारी माणसं अशी माहिती आहे, कई सारे लोग दुआ करने वाले लोग मैं जानता हूँ, त्याला वचन ऐकायला आनंद नाही मिळत. वचन सुनने में उन्हें आनंद नहीं आता है. त्याला वचन ऐकायला म्हणत त्याला असं वाटतं कानात माझ्या गरम तेल होते. वचन सुनते उन्हें ऐसा लगता है कि कोई मेरे कान में गरम तेल डाल रहा है. पण दावीद राजा काय म्हणतो माहिती आहे? दाऊद राजा क्या कहता है? तुझ्याकडून केला गेलेला बोध माझ्या मनाला आल्हाद देतो. तुम्हारे तुमसे किया हुआ जो भी ताड़ना है वो भी मुझे अच्छा आनंद देता है. पवित्र आत्मा जर तुमच्यात असेल, पवित्र आत्मा अगर आपके अंदर है, तर तुम्हाला देवाचा बोध नेहमी आनंदाचे शब्द वाटतात. परमेश्वर का बोध आपको हमेशा आनंद वाले वो कधी तुम्ही त्याला नाकारलं हम कभी भी उसे नकार जे वचन नाकारतात ना, जो वचन को नकारते हैं त्यांच्यामध्ये आत्मा कसा आहे? उनके अंदर आत्मा कहाँ से है? कारण पवित्र आत्मा वचनाला बघून आनंदित होतो. क्योंकि पवित्र आत्मा वचन को देखकर आनंदित याचं होते वचन हैं. वाईट त्याचं वचन चांगलं असं काही तो भेद करत बसत नाही. किसी का वचन अच्छा किसी का वचन बुरा, ऐसे किसी में वो भेद नहीं करता. बायबल सांगते का? पवित्र शास्त्र कह रहा कोण है, सांगतं हे महत्वाचं नाही. जो कि बता रहा है वो जरूरी नहीं है. बायबल मध्ये लिहिलंय का? अगर पवित्र शास्त्र में लिखा है तपासून पाहणार की हे बरोबर आहे. मुझे जांचना ये सही है नहीं. आणि आज लोक आत्मिक बनवणारी माणसं तशी नाहीयेत. आज आदमी जो अपने आप को कहते हैं वो लोग ऐसे नहीं है. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले असतात. इसलिए उनका चेहरा हमेशा आणि त्यांच्या जीवनामध्ये पण 12 वाजतात. उनके जीवन में भी वो शांति नहीं है. लक्षात घ्या, आपकी तुम्हाला तपासून पाहिले पाहिजे माझा आनंद कशात आहे. आपको अपने आप को जांचना है कि मुझे किन चीजों में आनंद आता लोकांना है. आत्मिक गोष्टीत आनंद मिळवणं आता खूप अवघड होत चाललं. आत्मिक चीजों में आनंद आना लोगों के लिए आजकल बहुत कठिन हो गया है. 3 तास थिएटर मध्ये बसणं आनंदाचं काम आहे त्यांच्यासाठी. 3 घंटे जब वो थिएटर में बैठते तो उनके लिए वो आसान. मोबाईल मध्ये 4-5 तास व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट पाहणं हे त्यांच्यासाठी आनंदाचं काम. मोबाइल में 4-5 घंटे वो वीडियो शॉर्ट्स देखते उनके लिए आनंद की बात है. बऱ्याच लोकांना आज आनंदाचे त्यांचे वेगवेगळे मार्ग त्यांनी स्वतःसाठी शोधले. कई सारे लोगों ने अपने आप को आनंद के पाने वाले अलग अलग मार्गों को ढूंढ लिया. मला कशात आनंद मिळतो? आपको किस चीजों में आनंद मिलता है आपको अपने आप को जांचना है. तुम्हाला देवाच्या शरणाजवळ 1 तास बसायला आनंद मिळतो का? परमेश्वर के चरणों में 1 घंटा बैठने में आपको क्या आनंद आ रहा तुम्ही है? गुडघ्यावर बसल्यानंतर तुम्हाला असं वाटतं हा आज मला किती आनंद मिळाला. घुटनों पे आकर आने के बाद आपको लगता है हाँ आज मुझे बहुत आनंद आ रहा है. असं जर तुम्ही असाल अगर आप ऐसे हैं तर तुम्ही पवित्र आत्म्याने चालवले गेला. आप पवित्र आत्मा के द्वारा चलाए हुए लोग हैं. तुम्ही चर्च सोडून जर दुसरीकडे फिरायला जात असाल कलीसिया छोड़कर आप कहीं और घूमने जा रहे हैं. आणि रविवारच्या दिवशी तुमचे ट्रिपचा प्रोग्राम असेल रविवार के दिन अगर आपको कहीं ट्रिप का प्रोग्राम हो आणि रविवारच्या दिवशी नातेवाईकांच्याकडे जाण्याचा प्रोग्राम रविवार के दिन असेल अगर आप अपने रिश्तेदार के पास जाने का तर प्रभूच्या प्रोग्राम है, उपस्थितीत तुम्हाला आनंद नाही. तो परमेश्वर की उपस्थिति में आपका आनंद. तुमचा आनंद ट्रिप मध्ये, आपका आनंद उस ट्रिप तुमचा में. आनंद नातेवाईक आहे. आपका ट्रिप आपके रिश्तेदार है. म्हणजे तुमच्या आनंदाचे मार्ग वेगळे आहेत. मतलब आपके आनंद के जो मार्ग है वो अलग है. देवाला आवडणारे मार्ग नव्हे ते. परमेश्वर को अच्छे लगने वाले वो नहीं आणि है. म्हणून आनंदाचे मार्ग तपासा. इसलिए अपने आप को वो आनंद या खुशी के मला मार्ग को कशात आनंद जांचें. मिळेल? मुझे किन चीजों में खुशी मिली. माझं शरीर कशात आनंदित होतं? मेरा शरीर किन चीजों में खुश होता है. आणि जर देवाला न आवडणार अशी कोणत्या गोष्टीत तुमचं शरीर आनंदित होत असेल परमेश्वर को अच्छी ना लगने वाली चीजों में अगर आपको आनंद मिल रहा तर है तुम्ही तपासलं पाहिजे स्वतःला तो आप अपने आप को जांचें. आणि ती गोष्ट काढून टाकली पाहिजे. उस चीज को निकालिए. काहींना निंदा करण्यामध्ये आनंद आहे. कुछ लोगों को आलोचना करने में आनंद पवित्र आता है. आत्म्याने चालणारा मनुष्य निंदेमध्ये आनंद मानत नाही. पवित्र आत्मा से चलने वाला इंसान कभी भी आलोचना में भजन आनंद नहीं स्तोत्र असं पाता. म्हणतं आपल्याला भजन सूत्र भजन की से कैसे कहता है? परमेश्वराच्या वचनामध्ये तो व्यक्ती रमतो. परमेश्वर के वचन में वो मगन हो जाता है. रमतो म्हणजे काय करतो? मतलब क्या है? तो आनंदित होतो वो आनंदित होता है. आणि तो निंदकांच्या बैठकीत बसत नाही. वो जो निंदक है उनके साथ वो बैठता नहीं है. निंदकांच्या बैठकीत त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट त्याला ऐकायला मिळते. उनके बीच में आनंद की बातें तो उसे सुनाई कारण देती निंदा है. करण्यातला एक वेगळा आनंद आहे. लक्षात घ्या. आलोचना करने में भी एक अलग आनंद है. आणि देवाच्या उपस्थितीला पण वेगळा आनंद आहे. परमेश्वर की उपस्थिति में भी एक अलग आनंद तुम्ही है. कुठं बसताय? आप कहाँ पर बैठे स्वतः तपासा. अपने आप को कारण जांचें. बऱ्याच लोकांना निंदा करण्याच्या बैठकीत बसून आनंद मिळतो. कई सारे लोगों को आलोचना करने वाले लोगों में अच्छा ते लगता है. हलके होतात. वहां पर वो उनको अच्छा अंतःकरणाने अपने त्यांना असं हल्के हो वाटतं जाते हैं. 4 शब्द बोलल्यानंतर बरं उनको वाटलं. ऐसा लगता है 4 बातें मैं बोल माणसाला वाटलं. मैं इंसानों के बीच में आ गया. देवाच्या उपस्थितीत जो आनंद आहे ना तो अशा परमेश्वर प्रकारच्या की उपस्थिति में जो बैठकीत आनंद है ऐसी चीजों में वो आपको आनंद नहीं तुम्ही मिलेगा. अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला कळेल. आप जब उसका अनुभव लेंगे तो आपको पता चलेगा. आणि बऱ्याच गोष्टीतून तुम्ही तुम्हाला मी सांगू शकतो. कई सारी चीजों के बारे में आपको बता इतका सकता हूं. आपल्याकडे वेळ नाहीये ते हमारे पास इतना समय नहीं पुढे है. आपल्याला जायचं हम आगे आणि देखेंगे. म्हणून आनंदाचे मार्ग तपासा. इसलिए अपने आनंद के मार्गों को आणि म्हणून आप बायबल सांगतं की आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. इसलिए पवित्र शास्त्र कहते हैं आनंदी हृदय वो अच्छी औषध है. वाईटामधल्या आनंदी हृदयाचा औषध म्हणून उपयोग होऊ शकत नाही. बुराई में जो आनंद आता है वो कभी भी एक औषधि नहीं हो बाजूला सकता. लिहून सांगा. अपने पड़ोसी से इस बात को. वाईटामधल्या आनंदाचा औषध म्हणून उपयोग होऊ शकत नाही. बुराई में जो आनंद मिलता है वो कभी औषधि नहीं हो सकता. नाहीतर मला चित्रपट पाहिल्याचा आनंदाचा मला उपयोग होईल आप औषध कह म्हणून. सकते हैं मूवी देखने के बाद जो आनंद है वो मुझे औषधि जो की तरह. चांगल्या गोष्टीतला आनंद आहे त्याचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो. अच्छी बातों में जो आता है वो एक औषधि की आणि तुम्ही तरह. खूप स्ट्रेस पासून लांब राहू शकता. आप उस स्ट्रेस से या तनाव से दूर रह तुम्ही सकते हैं. थोड्या वेळासाठी मनोरंजनासाठी तुम्ही एक 10-15 मिनिटं बघितलं असाल टीव्ही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे.
कुछ समय मनोरंजन के लिए आप टीवी कुछ थोड़ी पण देर के लिए- दिवसभर तुम्ही बघत आहात अगर आप दिन भर देख रहे हैं आणि तुम्हाला वाटतं हा खूप आनंदाची और गोष्ट आपको आहे, लग रहा है बहुत अच्छी बात तर मात्र वाईटात है, आनंद आहे असं समजून तो चालू. समझे कि बुरी बातों में आपको आनंद तुमचं आता परीक्षण तुम्हाला स्वतःला है. करायचं. आपको अपने आप को जांचना है. त्या गोष्टी सगळ्या मला माहित नाही, वो सारी चीजें मुझे नहीं हे मालूम, सगळं तुम्हाला माहिती आहे वो तुमचं आपको आयुष्य. जानना, आप जानते हैं आपका जीवन क्या आपण पुढे है. जाऊया. हम आगे चलेंगे. लुकाचं शुभवर्तमानाचा 15वा अध्याय 7वें वचन. लूका सुसमाचार 15वां अध्याय उसका 7वां वचन. वचन कहता है, मैं तुमसे कहता, स्वर्गात कशामुळे आनंद होतो इथे लिहिलेलं आहे. स्वर्ग में किन चीजों की वजह से आनंद होता है यहाँ पर लिखा है. मैं तुमसे कहता हूँ कि इसी रीति से एक मन फिराने वाले पापी के विषय में भी स्वर्ग में इतना ही आनंद होगा जितना कि नित्य नबे में ऐसे धर्मियों के विषय नहीं होता जिन्हें मन फिराने की आवश्यकता नहीं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. स्वर्गात आनंदाचं कारण काय? स्वर्ग में आनंद की क्या बात है? आनंदाचं कारण तिथं लिहिलंय. स्वर्गात कशामुळे आनंद होतो लिहिलंय. स्वर्ग में किन चीजों की वजह से आनंद होता है? ये यहाँ पर त्याप्रमाणे लिखा है. पश्चातापाची, ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. वचन में लिखा है, 99 लोग जो पश्चाताप नहीं करते, उससे ज्यादा एक इंसान जो पश्चाताप करता है उसके लिए स्वर्ग में आनंद मनाया आणि जाता है. त्याचं 31 आणि 32 वचन सुद्धा आपल्याला या ठिकाणी तोच अध्याय. त्याने त्याला म्हटले, बाळा तू माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. उसी का 31 और 32 अध्याय वचन है. उसने उससे कहा, पुत्र तू सर्वदा मेरे साथ है और जो कुछ मेरा है वह सब तेरा ही है, परंतु अब आनंद करना और मगन होना चाहिए, क्योंकि ये तेरा भाई मर गया, फिर वो आ गया है, फिर जी गया है, और वो गया था अब मिल गया है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी 2 भाऊ आहेत आणि तो एक भटकला होता, तो परत आला आणि त्याच वेळेस वडिलांनी मेजवानी दिली आणि मेजवानी दिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वडील म्हणतो की आम्ही आनंद उत्सव करीत आहोत. भाऊ येतो आणि म्हणतो की काय हे आनंदाचं कारण असू शकतं. यहाँ पर 2 भाइयों के बारे में बताया. एक भाई वो छोड़ के जाता है, वो कहीं खो जाता है, लेकिन वो जब वापस आता है तो उसके पिताजी आनंद करने के लिए उन्हें कुछ अच्छी ट्रीट देते हैं. यहाँ पर वो जो बड़ा भाई है वो कहते हैं, क्या ये आनंद करने की बात है? हालेलुया. हालेलुया. आणि वडील त्याला समजावून सांगत आहे, पिताजी उसे समझा रहे हैं, हेच सर्वात मोठं आनंदाचं कारण आहे. यही सबसे बड़ा आनंद का कारण है. बऱ्याच वेळेस विश्वासणाऱ्यांना आनंदाचं कारण जे आहे, देवाचं आनंदाचं कारण नेमकं काय आहे हे समजलेलं नाही. कई बार विश्वासियों को परमेश्वर के लिए आनंद का कारण क्या है उन्हें समझ में नहीं आता. स्वर्ग आणि देव कधी आनंदित होतो याच गोष्टी त्याला माहित नाहीत. लक्षात स्वर्ग और परमेश्वर कब आनंद होते हैं ये उन्हें मालूम ही नहीं होता. बऱ्याच वेळेस आपल्या आनंदामध्ये कई बार हमारी खुशी में देवाला कशात आनंद होतो या गोष्टी आपण कधीच पाहिल्या नाही. परमेश्वर को किन चीजों में आनंद आता है उस पर हम ध्यान ही नहीं पण देते. हे पण तपासण्याची गरज आहे. लक्षात घ्या, ये भी जांचने की हमें जरूरत है. आपण आनंदित असल्याने देव आनंदित होतो. लक्षात घ्या. हमारे खुश रहने से परमेश्वर आनंद हो जाते उधळ्या हैं. पुत्र ज्यावेळेस परत आला वो जो बुढ़ा पुत्र वापस आया था, आणि त्याच्यानंतर बापानी त्याला त्याच्यासाठी मेजवानी दिली. उसके बाद पिताजी ने उसके लिए मेजवानी दी. त्याला नवीन वस्त्र घालण्यात उसे आलं, अच्छे वस्त्र पहनाए त्याच्या गए, बोटात अंगठी घालण्यात आली, उसकी उंगली में अंगूठी डाली गई, नवीन त्याला चप्पल देण्यात आलं उसे अच्छे जूते दिए गए, आणि त्याच्यासाठी मोठी मेजवानी त्या ठिकाणी उसके लिए केली. बड़ी वहां पर मेजवानी दी गई. आणि केवळ बापच आनंदित नाही. लक्षात घ्या, सिर्फ पिताजी उसकी वजह से तर आनंदित मुलगा नहीं, सुद्धा त्याच्याबरोबर बापाबरोबर आनंदित आहे. बेटा भी अपने पिताजी के साथ आनंदित कारण था. मुलाच्या आनंदामध्ये बच्चे की खुशी में वडील आता सामील झालेले आहे. परमेश्वर भी उनके साथ शामिल थे. पण मुलगा जो आहे बापाकडे परत आल्यानंतर वडिलांना आनंद होतो. लेकिन बच्चा जब पिताजी के पिताजी के पास आया तब वो खुश हो. ज्यावेळेस मुलगा भटकला होता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी करत होता, जब बेटा भटक गया था, गलत गलत संगति में था, त्यावेळेस वडील आनंदित नव्हते. उस समय पिताजी आपला स्वर्गीय पिता सुद्धा अशाच प्रकारचा अपने पिता स्वर्गीय पिता भी ऐसे ही है की त्याला सुद्धा तुम्ही त्याजवळ आल्यानंतर त्याला आनंद होतो. उन्हें भी खुशी होती है जब आप उनके पास जाते हैं. एखादा पापी व्यक्ती ज्यावेळेस पश्चाताप करतो त्यावेळेस त्याला आनंद होतो. वही पापी अगर पश्चाताप करता है तो उसके लिए उन्हें आनंद होता है. पण लोकांना असं वाटतं की मी घर गेल्यानंतर देव आनंदित होणार, लोगों को ऐसा लगता है कि घर लेने के बाद परमेश्वर खुश मी हो नवीन जाएगा. कपडे खरेदी केल्यानंतर देव आनंदित होईल, मैं ले लूंगा उसके बाद मी नवीन मोबाईल घेतल्यानंतर देव आनंदित होईल. नया मोबाइल लेने के बाद परमेश्वर आनंदित आणि होगा. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये खरेदी करतो त्यावेळेस देव आनंदित अलग होतो. अलग चीजें जब मैं अपने जीवन में खरीदी करता हूँ तब परमेश्वर आनंदित पण होता है. काही स्वर्ग याच्यामुळे आनंदित होत नाही. स्वर्ग इसकी वजह से आनंद नहीं होता स्वर्ग है. आनंदित होतो तुम्ही सुवार्ता सांगितलं. स्वर्ग आनंद होता है जब आप सुबह सुसमाचार सुनाते हैं. स्वर्ग यावेळेस आनंदित होतो मी एखाद्या पापी व्यक्तीला ज्यावेळेस देवाची ओळख करून देतात
तो पश्चाताप करतो, येशूला स्वीकारतो तारणारा म्हणून, त्यावेळेस स्वर्ग आनंदित होतो. अगर मैं किसी पापी व्यक्ति को सुसमाचार सुनाता हूँ, वो पश्चाताप करता है, यीशु मसीह को ग्रहण करता है, आणि तब म्हणून स्वर्ग में आनंद होता है. तुमच्याद्वारे स्वर्ग आनंदित होतोय का, या गोष्टी तपासण्याची वेळ आहे. इसलिए आपको अपने आप को जांचना है कि आपके द्वारा क्या स्वर्ग जांचते हैं. आजच ही तपासण्याची वेळ आहे. हाँ ही अपने आप को जांचिए. भले मला कशात आनंद होतो मी तपासलं, मुझे किसमें आनंद नहीं है मैंने तो देवाला कशात आनंद होतो हे पण तपासलं पाहिजे. परमेश्वर को किन चीजों में आनंद होता है इसे भी हमें जांचना है. बायबल सांगतं की देवाला आनंद होतो एखाद्या पापी व्यक्तीने पश्चाताप केला. परमेश्वर का आनंद होता है एक पापी व्यक्ति जब पश्चाताप करता है उससे आनंद होता है. एक व्यक्ती बायबल मध्ये आहे, पवित्र शास्त्र में कैसा देवाचा माणूस होता. परमेश्वर का व्यक्ति, देवाने त्याला सांगितलं निनवेला जा, प्रभु ने उसे कहा था निनवे चले जा, आणि तो निनवे सोडून तार्शीसला निघाला. निनवे छोड़ के वो तर्शीश चला गया. आणि तार्शीसला गेल्यानंतर देवाने त्याला मग समुद्रामध्ये वादळ आणलं, त्याला परत निनवेला घेऊन गेला. तर्शीश में जाया, वहां पर वो फिर तूफान आया, फिर परमेश्वर से निनवे आणि निनवेला गेल्यानंतर तो 3 दिवस निनवेला संदेश सांगतो. 3 दिन वो ऐसे संदेश बता रहे थे. आणि संदेश सांगितल्यानंतर त्या ठिकाणचे लोक पश्चाताप करू लागतात. उसके बाद वहां के लोगों ने पछतावा करना शुरू कर दिया. आणि तुम्हाला माहिती आहे तो काय करतो. अब आप जानते कि उसने क्या किया. इतक्या संकटानंतर तो निनवेला गेलेला आहे. इतने भारी संकट से गुजरने के बाद वो जब वो निनवे गए, कष्टदायक रीतीनं अगदी धाडसानं त्याने निनवेला उपदेश सांगितला. बहुत पीड़ादायक और वो डीप से उन्होंने वहां पर अपना परमेश्वर का वचन भी सुनाया. आणि ज्यांनी उपदेश ऐकला, जिन्होंने वो सुना, त्या सगळ्यांनी पश्चाताप केला. उन सब ने पछतावा किया. आणि हा मनुष्य मात्र काय झाला माहिती आहे. और ये मनुष्य क्या हुआ. हा मनुष्य दुःखी झाला. वो तो दुखी हो गया. आणि हा मनुष्य नाराज झाला. ये नाराज हो गया. त्या पश्चाताप करणाऱ्या लोकांच्यावर सुद्धा, और जो वहां पर जो पश्चाताप करते हैं आणि देवावर सुद्धा, और परमेश्वर के ऊपर भी. आणि आता अग्नी पडेल मग पडेल म्हणून वाट बघत बसला डोंगरावर जाऊन. वो राह देख रहे थे कि अब अग्नि आएगा तब आएगा. वो टीले पर जाके वहां पर इंतजार कर रहे थे. देवाने त्याला सावली त्या ठिकाणी दिली. परमेश्वर ने वहां पर उनके लिए छाव दे दी. आणि मग त्याला नंतर प्रश्न विचारला. और फिर उसने पूछा की तू दुःखी का झालेला आहेस. तू दुखी क्यों हो गए. आणि तो परमेश्वराला काय म्हणतो माहिती आहे. प्रभु से उसने क्या कहा. प्रभू तू कशाला पाठवलंस मला या लोकांना. प्रभु आपने इन लोगों के लिए, जर कृपाच करणार असेल तर ह्या लोकांना उपदेश सांगण्याची काय गरज अगर आहे. आप अनुग्रही करने वाले तो उनको उपदेश देने की क्या जरूरत है. देव म्हणतो त्याला उजव्या डाव्याचा भेद नाही कळत आहे. परमेश्वर ने कहा उसे दाहिने बाएं का उसमें जो भेद उसे समझ में नहीं आता है. म्हणून मी त्यांच्यावरती कृपा केली. इसलिए मैंने उनके ऊपर अनुग्रह किया. लक्षात घ्या, देव प्रत्येक जगाच्या प्रत्येक माणसाची त्याला दया आहे. परमेश्वर को धरती के हर एक इंसान के उनके मन में प्रत्येक माणसावर त्याची करुणा आहे. हर एक इंसान के ऊपर प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदलावं असं त्याला. हर एक व्यक्ति अपना जीवन बदले ऐसी उनकी इच्छा है. पण बरेच विश्वासदार या गोष्टीत आनंदच मानायला तयार असतात. कई सारे विश्वासी इन चीजों में आनंद मानना ही नहीं चाहते. आणि बऱ्याच विश्वासदारांचं जीवन जे आहे ते जगाच्या म्हणजे सुवार्थ सांगण्याच्या बाबतीत पण एवढं फॅशनेबल नाहीये, किंवा त्यांना असं वाटत नाही की माझ्या शेजाऱ्याचं तारण व्हावं. विश्वासियों का, कई सारे विश्वासियों का जीवन ऐसा नहीं कि मेरे सुसमाचार से लोगों का उद्धार हो जाए. तुम्हाला कदाचित तुमचं जीवन बदललंय. आपका शायद जीवन बदल गया आणि तुम्हाला देवाने आशीर्वाद पण दिलाय. परमेश्वर ने आपको आशीष की तुम्ही है. खूप चांगल्या प्रकारचं आनंदित जीवन जगताय. आप अच्छा आनंद में जीवन जी रहे हैं. आणि तुमचा शेजारी रोज दारू पिऊन त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे. आपका पड़ोसी हर दिन शराब पीकर उसके जीवन में सिर्फ दुख आणि है. वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी त्या जीवनामध्ये आहेत. अलग-अलग बुरी चीजें उसके जीवन में. तुमचा मित्र ज्याला तुम्ही ओळखता त्याला कधी तुम्ही सुवार्थ सांगितली नाही. आपका दोस्त जिसे आप मिलते हैं वो आपने उसे कभी सुसमाचार सुना ही नहीं. लक्षात घ्या, देवबापाची इच्छा आहे त्या शेजाऱ्याला, त्या मित्राला, त्या नातेवाईकाला तुम्ही देवाची ओळख करून द्यावी. आप समझे, परमेश्वर की ये इच्छा है कि अपने पड़ोसी, अपने दोस्त, अपने उस मित्र को परमेश्वर के सुसमाचार सुनाएं. तुमच्याबरोबर देवाला सुद्धा आनंद होण्यासाठी तुम्ही सांगण्याची गरज आहे. क्योंकि परमेश्वर का आनंद पाने के लिए आपको भी बताने की जरूरत है. पापी माणसाचं परिवर्तन झाल्यानंतरच देवाला आनंद होतो. परमेश्वर का आनंद तब हुआ जब पापी व्यक्ति का परिवर्तन. एक वेळ अशी होती की देव तुमच्या बाबतीत आनंदित झाला. एक समय ऐसा था परमेश्वर आपकी वजह से आनंदित आता हो गया. दुसरी वेळ आलेली की तुमच्या शेजाऱ्याच्या बाबतीत पण स्वर्ग आनंदित व्हावा. दूसरा समय आ गया आपके पड़ोसी के लिए भी स्वर्ग आनंदित हो जाए. आणि जर असं तुम्ही करत अगर नसाल, आप ऐसा नहीं कर रहे, जर तुम्ही तुमच्या आशीर्वादात गुरफटलेले तो व्यक्ती आप आहात, अपने आशीषों में फंसने वाले लोग हवे. तुमच्या आशीर्वादामध्येच तुम्ही गुंडाळून ठेवलेले स्वतः. आपने अपने आप को अपने आशीषों के बीच में ही रखा है. म्हणून असं करू नका. ऐसा मत कीजिए. कारण बायबल सांगतं आपल्याला पवित्र शास्त्र में इस रीति से कहता स्वर्गात है. आनंद कशामुळे होतो. स्वर्ग में किस वजह से आनंद होता है. पापी व्यक्तीला बदलल्यानंतर पापी व्यक्ती ज्यावेळेस पश्चाताप करतो त्यावेळेस स्वर्गात. जब पापी व्यक्ति पछतावा करता है तब स्वर्ग में आनंद. आणि केवळ देवदूत नाही तर परमेश्वर सगळा स्वर्ग आनंद करतो. सिर्फ स्वर्ग
स्वर्गदूत नहीं, पूरा स्वर्ग आनंद आणि मना। एका एका आत्म्याबद्दल रोज त्या ठिकाणी देवाचं गौरव केलं जातं. एक एक आत्मा के लिए वहाँ पर हर दिन परमेश्वर की महिमा होती है, परमेश्वर की महिमा आणि होती है। म्हणून तुमच्यामुळं रोज स्वर्गात आनंद झाला पाहिजे. आमेन। इस वजह से आप लोगों की वजह से स्वर्ग में हर जसं दिन तुम्ही आनंद है। आनंदित आहात तशा प्रकारे पापी व्यक्ती तुमच्याद्वारे बदलला गेला पाहिजे. जैसे आप आनंदित है, कोई पापी व्यक्ति आपकी वजह से बदलना भले चाहिए। कदाचित तुम्हाला त्यासाठी कष्ट पडतील, शायद आपके लिए आपको उसके लिए थोड़े कष्ट लेने कदाचित पड़ेंगे, तुम्हाला चिडवलं जाईल, नावं ठेवलं जाईल, शायद आपको उसके लिए कुछ गलत बातें कही जाएंगी, कदाचित तुमचा विश्वास प्रदर्शित करण्यासाठी तुमच्यावर कदाचित वेगवेगळ्या प्रकारचा दबाव असेल. शायद आपको अपना विश्वास बताने की वजह से आपके ऊपर दबाव हो सकता है। पण लेकिन लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस सांगाल त्यावेळेस ज्यावेळेस तो विश्वास ठेवेल त्यावेळेस मला स्वर्गात आनंद घ्या. आमेन। लेकिन समझे, जब आप बताएंगे, जब वो विश्वास करेगा तो स्वर्ग में आनंद होगा। आणि म्हणून त्यासाठी गरज आहे. इसलिए जरूरत है। म्हणून विश्वासणारे लोक आज स्वतःच्या आशीर्वादात गुरफटले कई सारे विश्वासी लोग अपने ही आनंद में फंस गए, आणि त्या आशीर्वादामध्ये गुरफटणं हे स्वर्गाला आनंद देऊ शकत नाही. लेकिन आपको अपने ही आशीषों में लगे रहना ये स्वर्ग को शायद आनंद नहीं देता आणि है। म्हणून देवाला कशाला आनंद मिळतो ह्या पण गोष्टी शोधल्या पाहिजे. इसलिए परमेश्वर को किन चीजों में आनंद मिलता है, हमें उन चीजों को ढूंढना तुमचा है। आनंद तुम्ही शोधला, आपका आनंद तो आपने ढूंढ लिया, पण देवाचा आनंद पण आपण शोधला लेकिन पाहिजे. परमेश्वर के आनंद को भी आपको ढूंढना है। अजून आनंदामध्ये आपण पुढे जाऊया और हम आगे देखेंगे। आणि दुसरी करंथीकरासपत्र याचा 9वा अध्याय. दूसरी कोरिन्थी की किताब उसका 9वां अध्याय। Praise the Lord. 9वा अध्याय 6-7 वचन. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. दूसरी कोरिन्थी की किताब 9वां अध्याय का 6 और 7वां वचन। परंतु बात यह है, जो थोड़ा बोता है वो थोड़ा काटेगा, और जो बहुत बोता है वो बहुत काटेगा। हर एक जन जैसा मन में ठाने वैसा ही दान करे, न कुड़कुड़ के और न दबाव से, क्योंकि परमेश्वर हर से देने वालों से प्रेम रखता है। Praise the Lord. प्रभु के नाम। कशा कशामध्ये आनंद आहे, आपला आनंद कशात सामावलेला आहे मी तुम्हाला सांगत आहे आता. हमारा आनंद किन किन चीजों में समाया, किन चीजों के बारे में मैं आपको बता। पहिली गोष्ट म्हणजे देण्यामध्ये एक आनंद आहे. पहली बात, देने में हमें आनंद होना है। Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया. हालेलुया। बायबल आपल्याला काय सांगतं माहिती आहे? पवित्र शास्त्र में क्या कहता है? घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. लेने से ज्यादा देने में हमें बायबल सांगतं घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. पड़ोसी से लेने से ज्यादा देने में धन्य हो। मला तुमच्याकडून एक प्रश्न, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मुझे आपसे कुछ पूछना है। तुम्ही देवाकडून जास्त प्राप्त केले की देवाला जास्त दिलं? आपने परमेश्वर से ज्यादा लिया है, प्राप्त किया है, परमेश्वर को आपने ज्यादा दिया है? प्राप्त जास्त केले की जास्त दिलेलं आहे? आपने ज्यादा दिया है या ज्यादा लिया है? एक मुखाने उत्तर द्या. जास्त प्राप्त केलं की जास्त दिले? जास्त लिया है या ज्यादा दिया है? ज्यादा लिया है। Praise the Lord. जास्त प्राप्त केले ना, हाँ। का जास्त दिलेलं आहे? आपने ज्यादा लिया है या ज्यादा दिया है? Praise the Lord. आतापर्यंत जास्त मिळालंय आपल्याला. अब तक हमें बहुत ज्यादा मिला है। खूप थोडं, खूप 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 थोडं आपण त्याला बहुत ही थोड़ा हमने उन्हें वापस दिया, खूप थोडं दिलेलं आहे. बहुत ही थोड़ा दिया है। आणि तो देव काय म्हणतो माहिती आहे? और वो परमेश्वर क्या कहते की हैं? घेण्यापेक्षा लेने से ज्यादा देण्यामध्ये आनंद देने आहे. में संतुष्ट होना है। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। देण्यामध्ये कसला आनंद? देने में क्या आनंद है? पण बायबल सांगतं देण्यामध्ये आनंद आहे. पवित्र शास्त्र मी कहते हैं देने में आनंद है। सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की बायबल वेगळ्या दृष्टिकोनातून आनंदाकडे किंवा वेगवेगळ्या गोष्टीकडे पाहतो. मैंने शुरुआत में आपसे कहा था, पवित्र शास्त्र अलग रीति से आनंद के बारे में बताता है। जग घेण्यामध्ये आनंदित आहे, देण्यात नाही. संसार लेने में आनंद है, देने में नहीं। पण बायबल सांगतं देण्यामध्ये आनंद आहे, पवित्र शास्त्र कहते हैं देने में आनंद है, घेण्यात नाही आनंद. देने में आनंद नहीं। आता हे वेगळं काहीतरी आहे. अब ये कोई नहीं भाषा। जग आपल्याला काहीतरी वेगळं सांगतं. संसार में अलग सिखा जग है। म्हणतो मिळाल्यानंतर आनंद होतो ना, संसार कहता है मिलने के बाद आनंद पण होता है। बायबल सांगतं अरे दिल्यानंतर आनंद पवित्र होतो. शास्त्र कहता है देने के बाद आनंद होता है। आपला देव देण्यामध्ये घेण्यामध्ये आनंदित आहे की देण्यामध्ये आनंदित आहे? हमारा परमेश्वर लेने में आनंदित है या देने में आनंदित है? अहो देव देण्यामध्ये जास्त आनंदित आहे, परमेश्वर देने में ज्यादा आनंदित है, कारण आपल्याला तो देतो आणि तो आनंदित होतो. क्योंकि हमें वो देते तब वो आनंदित होते हैं। तो आपण त्याला दिल्यानंतर तो आनंदित नाही हमें होत, उन्हें देने के बाद वो आनंद नहीं होते, कारण तो जास्त आपल्याला देतो. क्योंकि वो हमें ज्यादा देते आपण हैं, त्याला खूप थोडं देतो. हम तो उन्हें बहुत थोड़ा देते हैं। पण ज्यावेळेस तो आपल्याला देतो लेकिन जब वो हमें देते हैं त्यावेळेस तो जास्त आनंदित तो होतो ज्यादा आनंद या खुश की होता है। माझ्या लेकराला मी आशीर्वाद दिला, मेरे बेटे को मैंने माझ्या आशीर्वाद दिया, लेकराला मी ह्या सर्व गोष्टी मैंने दिल्या, अपने बच्चों को ये सब कुछ दिया, आणि माझ्या लेकराला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर त्याला जास्त आनंद मेरे होतो. बच्चों को सारी चीजें मिली, इसमें उन्हें ज्यादा आनंद होता है। कोणताही बाप आपल्या लेकराला जास्त दिल्यानंतरच आनंदित होतो. कोई भी पिता अपने बच्चों को ज्यादा बाद ही आनंदित होता है। लेकराला ज्याला लेकरा आहेत त्याने विचार करा,
जिनके बच्चे वो इस बारे में सोचे। तुमचं लेकरू तुमच्याकडे 1 महिन्यापासून शर्ट मागत आहे, नवीन शर्ट, आपका बच्चा आपको एक नई कमीज मांग रहा है, आणि जर तुम्ही त्याला वारंवार सांगताय उद्या घेऊया म्हणून, आप बार बार उसे बोले कि मैं कल दूंगा, आणि एक दिवस असा येतो, एक दिन ऐसा आता है की ज्या दिवस तुम्ही त्याला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जिस दिन जाता आप उन्हें कपड़ों के उस दुकान में लेके जाते आणि तुम्ही त्याला म्हणताय तुला हवं तर घे, आप कहते हैं उसे कि जो चाहिए वो ले लो, आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उसके चेहरे का आनंद को देख त्या बाबाला खूप आनंद उस होतो. पिता को बहुत खुशी होती है। लेकरू त्याला काय देणार आहे? बच्चे उन्हें क्या देगा? काहीच देऊ शकत कुछ नहीं दे सकता, पण बापाला मात्र आनंद येतो. लेकिन पिता को बहुत आनंद होता बापाला आनंद मिळतो. है। पिता को आनंद आता है उससे। का बरं? क्यों? कारण बाप त्याला काहीतरी देऊ करत आहे, माझ्या लेकराला मी देऊ. पिता अपने बेटे को कुछ देना चाहते हैं। लक्षात घ्या, आपला स्वर्गीय पिता पण तसंच आहे. समझे, अपने स्वर्गीय पिता भी ऐसे ही तो है। आपल्याला देऊन आनंदित होतो. वो हमें देने से आनंदित आणि होते हैं। विश्वासणारे लोक सुद्धा स्वर्गीय पित्यासारखीच झाली पाहिजे. विश्वासी लोग भी स्वर्गीय पिता की तरह ही होना असं है। स्वर्गीय पित्याला वाटतं ऐसे ही स्वर्गीय पिता की की माझ्या लेकरांनी मला जसं देण्यात आनंद आहे तसं देण्यामध्ये आनंद मांडला पाहिजे, असं मेरे त्याला बच्चों को भी जैसे मुझे देने में आनंद आता है, मेरे बच्चे के वैसे आणि देने म्हणून में तर आनंद बायबल आता आपल्याला है। स्पष्ट सांगतं इससे पवित्र शास्त्र में बहुत स्पष्ट है कि घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त आनंद आहे. लेने से ज्यादा देने में ज्यादा आनंद है। प्रेषितांची कृत्ये 17-20 अध्याय 35 वचन, प्रेरितों का कार्य 17वां अध्याय उसका 20वां वचन, आणि त्या ठिकाणी लिहिलेलं स्पष्टपणे. वहाँ पर बहुत स्पष्टता से लिखा है, क्योंकि तू वाचा बरोबर आहे. 17-20 17-35 20-35 सॉरी क्षमा प्रेरितों के कार्य मी मराठीत वाचतो. सर्व गोष्टी तुम्हाला कित्ता घालून दाखवली आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळास सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. प्रेरितों के कार्य उसका 20-35 इस रीति से कहता है, मैंने तुम्हें सब कुछ करके दिखाया, इस रीति से इससे परिश्रम करते हुए निर्बलों को संभालना और प्रभु यीशु के वचन स्मरण रखना अवश्य है, जो उसने आप ही कहा है, लेने से देना धन्य है। Praise the Lord. हालेलुया. मला सांगा, घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त धन्यता आहे. लेने से ज्यादा देने में ज्यादा धन्य है। एक वेगळा आनंद आहे. एक अलग खुशी है। तुम्ही दिल्यानंतर जास्त आनंद होतो. देने के बाद आप खुश हो जाते जो हैं। देतो त्याला माहिती आहे देण्यामध्ये काय आनंद आहे. जो देते उन्हें वो मालूम है कि देने में बऱ्याच आनंद है। लोकांचा हा प्रश्न आहे, कई सारे लोगों का ये सवाल है, दिल्यानंतर काय आनंद मिळणार. देने में क्या आनंद मिलता है? तुम्ही गरीबाला देऊन पहा, आप गरीब को देख के देखिए, एखाद्याला जो उपास आहे त्याला जेवण देऊन पहा, जो भूखा है उसे खाना देकर देखिए, आणि देवाला तुमच्याजवळ काही नसताना तुमच्याजवळचं असेल नसेल ते सगळं खिशातलं देवाला देऊन पहा. आपके पास कुछ नहीं है तो भी आपके पास जो कुछ थोड़ा बहुत है वो परमेश्वर को देख के देखिए, तुम्ही त्या दिवशी खूप शांत झोपा. उस दिन आप बहुत शांति से सो जाएंगे। Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति लक्षात हो। घ्या, देण्यामध्ये आनंद आहे. समझे, देने में आनंद है, पण बरेच लोक द्यायच्या वेळेस दुःखी असतात. लेकिन कई सारे लोग देने के समय द्यायच्या दुखी होते वेळेस हैं। त्यांना त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रकारचं टेन्शन असतं. देते समय उनके जीवन में उनको एक अलग ही टेंशन आ जाता है। अरे देण्यामध्ये कुठला आनंद आहे? देने में कौन सा आनंद है? बायबल मध्ये लिहिलेलं नाही. पवित्र शास्त्र में लिखा है। वाचा, मी लूका शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 33 पासून 36 पर्यंत. समाचार 6वां अध्याय उसका 33 से लेकर 35 तक। आणि त्या ठिकाणी लिहिलंय, जे तुम्ही तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय. पापी लोक ही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यास तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय. जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोक ही पापी लोकांस उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैरावर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल, कारण तो कृतज्ञ व दुर्जन यांच्यावर ही कृपा करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. लूका रचित सुसमाचार उसका 6वां अध्याय 33 से 36 तक पढ़ेंगे हम लोग। यदि तुम अपने भलाई करने वालों के साथ भलाई करते रहो तो तुम्हारी क्या बढ़ाई, क्योंकि पापी भी ऐसा ही करते हैं। यदि तुम उन्हें उधार दो जिसे फिर से पाने की आशा रखते हो तो तुम्हारी क्या बढ़ाई, क्योंकि पापी पापियों को उधार देते हैं और उतना ही फिर पाए। वरन अपने शत्रुओं से प्रेम रखो और भलाई करो और फिर पाने की आशा न रखकर उदास हो, और तुम्हारे लिए बड़ा फल होगा और तुम परम प्रधान के संतान ठहरोगे, क्योंकि वे उन पर जो धन्यवाद नहीं करते और गुरों के ऊपर भी कृपालु है। जैसा तुम्हारा पिता दयावंत है वैसे ही तुम दयावंत बनो। Praise the Lord. प्रभु की नाम से हालेलुया. हालेलुया। सोडून देणं किंवा जाऊ देणं किंवा देऊन टाकणं किंवा विसरून जाणं ह्या गोष्टी खूप सोप्या नाहीत. लक्षात घ्या, कुछ चीजों को देना और उसके बाद भूल जाना ये चीजें शायद कई बार आसान नहीं हो जाता, खूप कठीण गोष्ट आहे. बहुत कठिन है ये। त्याचा खूप मानसिक त्रास होतो माणसाला. मानसिक रीति से इंसान वेगवेगळ्या को पीड़ा प्रकारचे
प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मधून मनुष्य जातो. शायद अलग अलग पण बायबल मात्र आपल्याला त्या ठिकाणी देवासारखं दयाळू व्हायला सांगतो. लेकिन पवित्र शास्त्र हमें वहाँ पर परमेश्वर की तरह दयालु आणि अशा प्रकारचं दयाळू होणं हे खूप कठीण आहे. इस रीति से होना बहुत कठिन है. पण त्यामध्ये एक वेगळा आनंद सामावलेला असं मात्र बायबलमध्ये लिहिलं. लेकिन पवित्र शास्त्र कहते हैं उसमें अलग आपको अलग से आनंद आणि तुम्ही अभिमानानं किंवा आपल्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दयाळू मनाचा भाव आणून परमेश्वराजवळ जाऊ शकताय, म्हणू शकताय, प्रभूजी मी दुसऱ्यावर दया केली, माझ्यावर पण तू दया. तब आप अपने अंदर, आपके अंदर वो एहसास आएगा और प्रभु से कहेंगे प्रभु मैंने भी उसके ऊपर दया की है, आप मेरे ऊपर दया कीजिए. कारण बरीच लोक दया न करता देवाकडून दयेची अपेक्षा करतात. कई सारे लोग दया बिना किए परमेश्वर से उसकी अपेक्षा करते हैं. सोडून न देता लोकांनी माझं ऋण सोडून द्यावं म्हणून देवाकडून अपेक्षा करतात. बिना छोड़े वो चाहते कि लोग मेरे मुझसे वो ऋण छोड़े, ऐसे परमेश्वर से आपण प्रभूची प्रार्थना म्हणताना रोज असं म्हणतो, लक्षात घ्या. प्रभु की से हम दुआ करते तो यही कहते हैं, जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलं आहे, जैसे मैंने अपने ऋणी को छोड़ उसका ऋण तशी छोड़, आमची ऋणे आम्हाला सोड. वैसे हमारे कर्जों से हमें छोड़ दो. ऋण म्हणजे काय? ऋण मतलब कर्जा. ऋण म्हणजे कर्ज, लक्षात घ्या. जो अपना कर्जा है, आणि जे कर्ज आहे ते कर्ज आम्ही जर दुसऱ्याचं सोडणार नाही, अगर हम दूसरे का कर्जा नहीं छोड़ेंगे तर देव सुद्धा आमचं कर्ज सोडणार नाही. परमेश्वर भी हमारे कर्जे से हमें जर मुक्त नहीं तुम्ही करेगा. कर्जातून मुक्त होऊ इच्छिता, अगर आप कर्ज से मुक्त होना तर चाहते हैं, मुक्त हस्ते आपण दुसऱ्याचं पण सोडून द्यायला शिकलं इसी पाहिजे. रीति से आपको दूसरों का कर्ज भी छोड़ना आना कारण चाहिए. देण्यामध्ये, कर्ज सोडून देण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. कर्जा छोड़ने में भी अलग अलग आनंद बायबल है. मध्ये लिहिलं, मी नाही सांगत आहे हे सगळं. मैं नहीं बता रहा हूँ, पवित्र शास्त्र में पण लिखा कर्ज है. सोडणं एवढं सोपं नाहीये. लेकिन वो छोड़ना इतनी आसान बात नहीं घेऊन है. टाकणं आणि विसरणं हे काय एवढं सोपं नाही. देना और भूल जाना इतना आसान नहीं पण है. जर समजा तुम्ही ते केलं, अगर आपने ऐसा किया है तर तुम्ही खऱ्या अर्थानं आनंदी व्हा. तो सही रीति से आप कारण आनंद आनंद, त्याच्यामध्ये सुद्धा सामावलेला आहे. उसमें भी एक अलग खुशी है. काहीही खिशात नसताना देवाला देणं हा एक आनंदाचं काम आहे. अपने जेब में कुछ ना होते हुए परमेश्वर को देना, आणि म्हणून तर बायबल मध्ये लिहिले संतोषानं देणारा देवाला आवडतो. इसलिए पवित्र शास्त्र में लिखा है जो खुशी से देता है, दुःखित मनाने आणि द्यावं लागतं म्हणून देणारा नको. कुड़कुड़ाने वाले देने परमेश्वर को नहीं चाहिए. बऱ्याच लोकांना दान देताना मी कुडकुडाट किंवा कुरकुर करताना पाहिलेलं आहे. कई सारे लोगों को परमेश्वर के लिए भेंट देते हुए मैंने कुड़कुड़ाते हुए देखा. ज्यावेळेस पण तुम्ही द्याल, जिस समय भी आप दे, त्यावेळेस आनंदित अंतःकरणाने द्या. उससे आनंद हृदय से आप दीजिए, तरच तुम्ही जास्त आनंदित असाल. लक्षात तभी आप और ज्यादा आनंदित हो जाएंगे. आणि परमेश्वर सुद्धा त्या दानाने आनंदित होईल. और परमेश्वर भी उस भेंट से आनंदित हो पण जाएंगे. जर तुम्ही कुरकुर किंवा वेगळ्या प्रकारच्या चुकीच्या भावनेने जर देत असाल नेहमी, अगर आप गलत भावना से या कुड़कुड़ाहट से दे तर रहे हैं, कधीही तुम्हाला आनंद मिळू शकणार नाही. आपको कभी भी आनंद व खुशी नहीं मिलेगी. आपल्याला मिळालंय जास्त, हमें ज्यादा मिला है पण आपण खूप कमी दिलेलं आहे. लेकिन हमने बहुत कम दिया है. आपण खूप कमी देतो, लक्षात. हम बहुत कम देते भी हैं. आणि देवाला सुद्धा और परमेश्वर आणि ज्यांना गरज आहे त्यांना सुद्धा. जिन्हें जरूरत है उन्हें भी. पण बऱ्याच वेळेस आपण देण्यामधला आनंद शोधला पाहिजे. लेकिन कई बार हमें देने में जो आनंद मिलता है उसे भी हमें ढूंढना चाहिए. एखादा मनुष्य उपाशी आहे, त्याला जेवण घालण्यामध्ये आनंद जो आहे तो आनंद आपण शोधला पाहिजे. अगर कोई इंसान भूखा है उसे खाना देने के बाद जो आनंद मिलता है वो हमें ढूंढना है. एखाद्याला जास्त गरज आहे त्याला देऊन टाकण्यामध्ये आणि म्हणण्यामध्ये की ते मला परत देऊ नकोस असं म्हणण्यातला आनंद आपण शोधला पाहिजे. जरूरतमंद को देना है और उसके बाद उसे कहना है कि तुम उसे भूल जाओ, ऐसे कहने में आनंद त्या मिलता है. ठिकाणी लिहिलेलं आहे. वहाँ पर लिखा है परराष्ट्रीय म्हणजे जे येशूवर विश्वास ठेवत नाहीत, जो दूसरे लोग थे जो मसीह पे विश्वास नहीं कर रहे ते सुद्धा उसने देतात. वो भी उधार देते हैं. कशाच्या आशेने? किस आशा से? परत मिळेल ह्या आशेने. वापस उन्हें मिल जाएगा. आणि मग त्यांच्यामध्ये जर समजा त्यांच्यासारखंच आपण जर करत असू, उनकी तरह अगर हम लोग भी कर रहे तर हैं, आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. हमें और उनमें कोई फर्क नहीं रहेगा. आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं वहाँ आहे पर बहुत स्पष्टता से लिखा है की समजा जर एखाद्याला आपण जेवायला घरी बोलवलं अगर किसी को हमने अपने घर खाने के आणि लिए बुलाया, आपल्या मनामध्ये आशा आहे हमारे मन में अगर ये की आशा आज है, मी सोमवारी तुला जेवायला आज बोलवलं, सोमवार को मैंने तुम्हें खाने में बुलाया, शुक्रवारपर्यंत तुझा नंबर आहे, शुक्रवार के तक तुम्हारा नंबर है, तुझ्या घरी मी येणार, तुम्हारे घर में आऊंगा. मी मटन किंवा करी बनवली होती, मैंने मटन करी तू बनाई, बिर्याणी बनवायची, तुम्हें बिरयानी बना दी है. मी या हॉटेलमध्ये जेवण दिलं, मैंने इस होटल में तुम्हें खाना तू त्या हॉटेलमध्ये मला दिलं पाहिजे. दिया, उस होटल में तुम्हें मुझे खाना देना ह्या है. सणाला मी तुला बोलवलं होतं, ये त्योहार को मैंने तुम्हें तुझ्या बुलाया, सणाला तू मला बोलवलं, अगले त्योहार को तुम्हें मुझे बुलाना है. तुम्हाला कसलाच आनंद मिळणार नाही. आपको कोई आनंद नहीं हा मिलेगा. वाईटातला आनंद लक्षात घ्या. ये बुरी चीजों में आनंद है. तू मला बोलव अथवा न बोलव मला नाही फरक पडत. आप मुझे बुलाओ या ना बुलाओ, मुझे माझ्या कोई घरी फर्क जेवून नहीं जा. पड़ता. मेरे घर में तुम खाना खा के प्रेज जाओ द लॉर्ड. प्रभु के नाम से. हालेलुया. हालेलुया. तू मला दे अथवा न दे, तुम मुझे दो या ना दो, मी तुला देऊन टाकलेलं. मैंने तुम्हें दे दिया है. आले तर दे, नाही तर नको देऊ. मिला तर है, आया तो ठीक है, नहीं तो मत दो, विसरून जा. भूल जाओ. पण बरेच लोक पायी पायीचा हिशोब ठेवणारे माणसं. बहुत सारे लोग एक पाई पाई का हिसाब रखते हैं, 1 रुपये 100 रुपयाचा हिशोब एक ठेवणार. 100 रुपए का वो हिसाब किताब रखते हैं. आणि हिशोब ठेवून ते अगदी काटेकोरपणे त्याला फोन करून बोलवतो. हिसाब किताब रखते हैं, उसे फोन करके उन्हें याद भी मला कराते ते हैं. दिलं पाहिजेस ना, हे देणं लागतेस तुम्हाला. वो तुम मेरा कर्जा है, तुम्हें वो देना है. आणि त्याला माहिती असतं की तो मनुष्य देऊ शकत नाही.
उसे मालूम है कि वो इंसान नहीं दे सकता है, कर्जामध्ये ऑलरेडी त्याचं टेन्शन मध्ये तो आहे कर्ज में वो डूबा हुआ है, उसके ऊपर टेंशन है, आणि तो टेन्शन मध्ये असताना सुद्धा त्याला अजून ह्यांचा विश्वासणारे असणारे पण माणसं, मी अविश्वासणाऱ्यांचं सांगत नाही, विश्वासणाऱ्यांचं सांगत आहे. मैं विश्वासियों के बारे में बता रहा हूँ जो टेंशन में होने के बावजूद उन्हें फोन करके याद हा दिलाता. विश्वासणारा त्या विश्वासणाऱ्याला किंवा कुठलाही व्यक्ती असला अविश्वासणारा असेल त्याला फोन करा. ये विश्वासी वो विश्वासी है या नहीं उसे फोन करके याद दिलाता तू है, माझं दे बरं, तुम्हें मेरा देना तू माझं लगता है, देणं लागतोस. तुम्हें मेरा देना है. आणि तो कुठून तरी कर्ज काढून इकडून तिकडून कसं तरी या माणसाला देतो. कहीं से वो कर्जा निकाल के कहीं से लेके वो इस इंसान को दे देता है. तुम्हाला माहिती आहे परमेश्वर हे सगळं पाहत नाही. आपको लगता है परमेश्वर ये सब नहीं देखते? बायबल काय सांगतं माहिती आहे? पवित्र शास्त्र क्या कहता है? जर तू चादर घेऊन आलेस अगर तुम किसी की चादर लेके आए हो आणि ते तू गहाण ठेवले स्वतःजवळ, अपने पास अगर उन्हें गिरवी रखा है, दिवस मावळण्यापूर्वी त्याला ते देऊन टाक, रात होने से पहले उसे वापस दे दो, कारण ती त्याच्याजवळ एकच आहे. क्योंकि उसके पास एक ही है. जर तू घेऊन ठेवलास तर तू कशावर झोप, अगर तुमने उसे ले लिया तो वो किस पे म्हणून सोएगा? त्याला देऊन टाक. इसलिए उसे वापस दे दो. विश्वासणाऱ्याने तसं असलं पाहिजे. विश्वास में कैसे होना चाहिए? तू टेन्शन मध्ये आहेस का? तुम टेंशन में हो, नको देऊ माझं, मुझे मेरा मत दे दो. आम्ही थोड्या हजार रुपयांनी मी काय श्रीमंत होणार नाही, कुछ हजारों से मैं बहुत अमीर नहीं बन जाऊंगा, आणि मी काय गरीब होणार नाही, या मैं गरीब ही नहीं बनूंगा, आणि तू काय मोठा लँडलॉर्ड होणार नाहीस त्यामुळे, बहुत बड़े से लैंडलॉर्ड नहीं बन जाओगे. आणि म्हणून मी देऊन टाकलेलं, इससे मैंने दे मी दिया, सोडून दिलेलं आहे. मैंने छोड़ दिया उसे. सोडणाऱ्या लोकांची देवाला गरज आहे. ऐसे लोगों की परमेश्वर को जरूरत आणि है. असं सोडून पहा तुम्ही आनंदित व्हाल. आप ऐसा करके जी क्या आनंदित हो जाए. कदाचित त्यावेळेस तुम्हाला थोडासा जड वाटेल, उस समय आपको शायद थोड़ा भारी लगेगा. पण एक अनंत काळाचा आनंद आहे जो तुमच्याजवळ असेल. अनंतकालीन आनंद आपके पास है. जो सार्वकालिक आनंद आहे तो तुमच्याजवळ असेल. सार्वकालिक जो आनंद है वो आपके पास है. कारण परमेश्वराला तो आनंद मिळतो माहिती आहे. क्योंकि परमेश्वर को उसमें आनंद आता आपल्या है. पापांची क्षमा केल्यानंतर त्याला आनंद मिळतो. हमारे पापों को क्षमा करने में उन्हें आनंद आता है. आपण वाईट असताना त्याजवळ जातो, जब हम बुरे थे तब उनके पास गए, सहज तो शिक्षा देऊ शकतो. आसानी से वो हमें कोई शिक्षा ताड़ना दे तो सकते हैं. क्षमा करायला बांधील नाही लक्षात. क्षमा करने के लिए वो बंधे हुए नहीं है, पण तरी सुद्धा तो क्षमा करतो तुम्हाला. फिर भी वो हमें क्षमा करते तो हैं. कर्ज आशीर्वाद द्यायला आपल्याला बांधित नाहीये. वो हमें आशीषित करने के लिए आनंदित नहीं है. तो मला ₹1,00,000 देतोय वो मुझे 1 लाख दे रहे हैं, आणि मी त्याला ₹10 देतो. मैं उन्हें वापस 10 ही दे रहा हूँ. मग तो बांधील आहे का मला द्यायला? क्या वो मेरे देने के लिए कुछ बंधे हुए हैं? सुद्धा तो म्हणतो मी तुला ₹1,00,000 दे. फिर भी वो कहते मैं तुम्हें 1 लाख दूंगा. आणि मग आम्ही लोकांच्याकडून प्राप्त करण्याची अपेक्षा पाहतो. और फिर मैं लोगों से पाने की अपेक्षा करता हूँ. देऊन टाकायची क्षमा करा. देने की इच्छा करो, त्यावेळेस तुम्ही आनंदित व्हा. तब आप आनंदित हो जाएंगे. Praise the Lord. असा आनंद मिळणं खूप अवघड आहे. ऐसा आनंद मिलाना कठिन देवाला है. देण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. परमेश्वर को देने में एक अलग आनंद है. कारण आपण लाख मिळवतो ₹10 देतो. क्योंकि हम लाख कमा ले रहे हैं और एक तुम्ही ही वापस. काय द्यायचं याचा हिशोब मी करत नाही. आपको कितना देना है ये हिसाब मैं आपको कारण नहीं बता. तुम्हाला किती मिळालं हे तुम्हालाच माहिती. आपको कितना मिला है वो आपको मालूम आणि है. तुम्ही किती दिलं हे सुद्धा देवालाच माहिती. आपने कितना दिया ये परमेश्वर को मालूम मला है. माहित नाही मुझे ते. नहीं मालूम. पण एक गोष्ट मात्र आहे एक चीज है की इथं बसलेला कोणताही व्यक्ती ज्याने जास्त प्राप्त केले आणि देवाला त्याच्यापेक्षा जास्त दिले असं कोणीच नसेल. यहाँ पर कोई ऐसा व्यक्ति नहीं जिसने परमेश्वर से जो कुछ प्राप्त किया उससे कहीं ज्यादा परमेश्वर को वापस दिया है. कारण आपल्याला देवाने इतकं दिलेलं आहे क्योंकि परमेश्वर ने इतना दिया त्याचं है मोजमापच नाही करता यायचं. उसको माप नहीं, उसका माफ कर नहीं आणि सकते. त्याचं 1% सुद्धा आपण उसका त्याला 1% भी हमने वापस नहीं दे सकते. 1% सुद्धा आपण त्याला दिलेलं नाही. 1% भी हमने वापस नहीं किया है. देवाला देण्यामध्ये कंजूसी नका करू. लेकिन परमेश्वर को देने में आप कंजूसी मत कीजिए. देवाला देण्यात कुरकुर नका करू. कधी तुम्ही द्या. परमेश्वर को देने में आप कुरकुराए नहीं. तुम्ही किती द्यावं हे तुमचा प्रश्न. कितना देना है ये आपका इच्छा है. पण जे द्याल ते आनंदाने लेकिन द्या. जो दे वो आनंद से असंतोष. काही द्या, मग मला काय माहित नाही ते जो किती द्या. कुछ भी दीजिए मुझे नहीं मालूम. तुम्ही गरीबाला देताना आनंदाने द्या. आप गरीब को देते हुए आनंद आजच से दीजिए. तुमचं कर्ज कोणी घेतलं असेल तुमच्याकडून आपसे किसी ने कर्जा लिया है त्याचा हिशोब मांडा. उसका हिसाब लीजिए. त्याला किती वेळा फोन केले हे हिशोब करा. कितनी बार आपने उसे फोन किया ये किती वेळा देखिए. तुम्ही टॉर्चर केलं त्याला हे तपासा. कितनी बार आपने उसे टॉर्चर किया ये जांचिए. आणि जर कदाचित तुम्ही चुकला असाल तिथे पुढे अगर आपने गलती की है क्षमा मागा प्रभूजवळ. क्षमा मांगे परमेश्वर से. कारण प्रभू जवळ चरणात त्याच्या चरणाजवळ त्याला टॉर्चर करून तुम्हाला जाण्याचा अधिकार नाही. उनको टॉर्चर करके प्रभु के चरणों में जाने का आपको कोई हे अधिकार सत्य नहीं. असं कोण शिकवत नाही बरं, सांगत नाही बरं ही गोष्ट. ये सत्य है ये कोई आपको नहीं मी समझाएगा. तुम्हाला सांगत आहे कारण देव तुम्हाला सांगू इच्छितो. मैं आपको बता रहा हूँ क्योंकि परमेश्वर की इच्छा बऱ्याच है. लोकांना हे ऐकण्याची इच्छा असते. कई सारे लोगों की सुनने की इच्छा नहीं हे है सत्य आहे. लेकिन ये सच है. बायबल तुमच्या आणि माझ्याकडून अशा प्रकारच्या आनंदित होण्याची अपेक्षा बाळगते. परमेश्वर आपसे मुझसे इस रीति से आनंदित होने की अपेक्षा करते हैं. बायबल सांगतं मत्तयाच्या शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 40-42 वचनामध्ये शेवटचा एक भाग आहे अजून तेवढा वाचूया आणि आपण मत्ती लिखित सुसमाचार उसका 5वां अध्याय उसका 40, 41 और 42. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊन पाहतो त्याला तुझा आग्रह काही घेऊन दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून 1 कोस देईल त्याच्याबरोबर 2 कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको.
यदि कोई तुझ पर नालिश करके तेरा कुर्ता लेना चाहता है तो उसे दोहरा भी लेने दे। जो कुछ तुझसे खोज पर बेकार में ले जाए तो उसको साथ 2 कोस चला जा। जो कोई तुझसे मांगे उसे दे और जो तुझसे उधार लेना चाहे उसे मुंह न मोड़। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या ठिकाणी स्पष्ट सांगितले, जर तुझा शर्ट कोणी घेऊन जातो त्याला बनियन पण देऊन टाक। यहाँ पर स्पष्ट रीति से लिखा है, कोई अगर तुम्हारे कमीज देता है तो उसे बनियन भी दे दो। आणि जर तुला 1 कोस नेले तर 2 कोस जा। कोई अगर तुम्हें 1 मील लेके जाना चाहते उसके साथ 2 मील जाओ। हे सोडून देण्याची आणि याच्यामध्ये आनंद मानण्याची गोष्ट देवाने सांगितली। ये छोड़ने की और उसमें आनंद मानने की परमेश्वर। आणि याचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यात मोठं और आहे। इसका सबसे बड़ा उदाहरण खुद यीशु मसीह है। आणि म्हणून ते उदाहरण देऊन तो तुम्हाला मला शिकवत आहे। इसलिए वो उदाहरण देकर वो आपको और मुझे सिखा रहा है। देण्यात आनंद मानायला शिकलं पाहिजे। इसलिए देने में आनंद मानना हमें सीखना चाहिए। उसने घेतले जास्त की उसने दिले जास्त विचार आपने करा। किसी से उधार दिया है, किसी को उधार दिया है, या उसको सोचिए। उसने देऊन बुडवणारे बरेच जण असतात। उधार लेकर उसे डुबाने वाले बहुत सारे लोग उसने हैं। घेऊन बुडवणारे बरेच जण असतात। वो उधार लेकर उसे डुबाने वाले बहुत सारे लोग आणि हैं। फोन न उचलणारे बरेच जण असे असतात। फोन न उठाने वाले भी बहुत सारे लोग असे हैं। विश्वासणारे नका बनू तुम्ही। ऐसे विश्वासी आप मत बनिए। आणि देण्याची नेहमी अपेक्षा बाळगा। देने के लिए हमेशा अपेक्षा कीजिए। परत देत जा, जे घेतलेलं आहे ते जो लिया है उसे वापस दीजिए। त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट अजून, उसके बाद और एक जरूरी चीज जे है, दिलेलं आहे तुम्ही ते विसरून जाण्याचा प्रयत्न जो करा। दिया है उसे भूलने की कोशिश कीजिए। जमत नसेल तर प्रभू जवळ जा आणि प्रभू तुम्हाला शक्ती देत मदत करेल। अगर आप नहीं कर सकते तो प्रभु के पास जाए, वो आपको शक्ति देगा। आणि आजच त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये विचार करा त्या गोष्टीविषयी। उन चीजों के लिए आज ही अपने मन में सोचिए। आणि जर तुम्हाला जर कोणती गोष्ट आठवली अगर आपको कोई बात याद आ तर गई प्रभू जवळ जा तो प्रभु के पास जाइए आणि प्रभूला विनंती करा की प्रभू ते मला परत देण्यासाठी मदत कर। और प्रभु से कहे, प्रभु वापस देने के लिए मुझे आप थोड़ी आणि हे कदाचित तुम्ही दिले कोणाला अगर शायद आपने किसी को तर कुछ ते दिया है, विसरून जाण्यासाठी मला मदत कर। वो भूलने के लिए भी प्रभु से कहे, मुझे वो मदद देव तुम्हाला मदत करेल। परमेश्वर आपकी मदद देव तुम्हाला सहाय्य करेल। परमेश्वर आपकी सहायता करेगा, कारण त्याच्यामध्ये एक आनंद आहे। क्योंकि उसमें भी एक आनंद है। दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, दूसरी एक जरूरी बात, मत्ती सुवर्तमान 5वां अध्याय 11 आणि 12 वचन। उसी का 5वां अध्याय उससे 11 और 12 वचन। आणि हे तर कठीण, सगळ्यात कठीण काम सांगत आहे आता। ये सबसे कठिन बात मैं आपको बता रहा हूँ। आता हे सगळ्यात कठीण आहे। वो सबसे कठिन है। तर ह्या लिहिलेले, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतात, त्यांच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे। कारण तुमच्या पूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला। मत्ती 5 उसका 11-12। धन्य हो तुम जब मनुष्य मेरे कारण तुम्हारी निंदा करे और सताए और झूठ बोल बोल कर तुम्हारे विरोध में सब प्रकार की बुरी बातें कहे, तब आनंदित और मगन होना, क्योंकि तुम्हारे लिए स्वर्ग में बड़ा फल है। इसलिए कि उन्होंने उन भविष्यवक्ताओं को जो तुमसे पहले थे इसी रीति से सताया था। प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम से हालेलुया, हालेलुया। लक्षात घ्या, बाजूला सांगा, सत्ताव आणि विरोधामध्ये आनंद करणे। बाजूला सांगा, पड़ोसी से सत्ता और विरोध में भी आनंद कीजिए। बायबल आपल्याला ह्या आनंदाविषयी सांगते। पवित्र शास्त्र में इस आनंद के बारे में बताता है। अजून एक आनंद सांगितला की जो देण्यामधला आनंद आहे, और एक मैंने आनंद बताया था देने वाले में। विरोध सहन करण्यात एक आनंद आहे। किसी का विरोध सहन करने में भी एक आनंद है। प्रभूसाठी मार खाण्यात पण एक आनंद आहे। प्रभु के लिए मार खाना उसमें भी एक आनंद है। प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम हालेलुया। हालेलुया। काल एक बंधू मला म्हणाले, प्रश्न विचारला त्यांनी। कल एक भाई ने मुझे कुछ पूछा आणि त्या प्रश्नामध्ये ते असं म्हणाले, उस सवाल में उन्होंने ऐसे पूछा की मार खाल्ल्यानंतर आपण प्रतिक्रियाच द्यायची नाही का बरं? मार खाने के बाद हमें कुछ उनसे प्रतिक्रिया नहीं देनी है, ऐसा क्यों? कारण आपला प्रभू प्रतिक्रिया न देणारा प्रभू आहे। क्योंकि हमारे परमेश्वर ऐसे है। आपल्या प्रभूने आपल्याला काय सांगितलेलं आहे? हमारे प्रभु ने हमें क्या सिखाया? एका गालावर मारल्यानंतर किसी एक बार को कोई मारे दुसरा गाल पुढे करा। तो दूसरा गाल आगे करो। तो पिक्चर मधला डायलॉग नका मारू। वो कोई मूवी का डायलॉग नहीं है। एका गालावर मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करा। एक गाल पे मारे तो दूसरा गाल आगे करो। आणि दुसऱ्या वेळा मारल्यानंतर, दुसऱ्या गालावर मारल्यानंतर दूसरे गाल पर मारने के बाद काय करायचे आपल्याला सांगितलेलं नाही। क्या वो तो हमें नहीं बताया है। पण बायबल मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे। पवित्र शास्त्र में बहुत स्पष्ट रीति से लिखा है। आपल्याला दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या गालावर मारल्यानंतर सुद्धा आपल्याला गालच पुढे करायचा आहे आणि कुठलाही विरोध न करता सहनच करायचं आहे। हमें दूसरा, तीसरा, चौथा, 5वां भी गाल ही आगे करना, हमें हर उस मार को सहन करना। बायबल आपल्याला प्रतिकार करायला सांगत नाही। पवित्र शास्त्र में प्रतिकार करने के लिए बिल्कुल नहीं। बाजूला सांगा, बायबल आपल्याला प्रतिकार करायला सांगत नाही। पड़ोसी से कहे पवित्र शास्त्र में प्रतिकार करने के लिए नहीं बताया। येणाऱ्या दिवसात असे बरेच प्रसंग तुमच्या जीवनात येणार आने आहेत, वाले दिनों में ऐसे बहुत सारी चीजें आपके साथ होंगी, ज्यावेळेस तुमचं रक्त खवळून उठेल। जिस समय आपका खून खोल जाएगा। तुम्हाला असं वाटेल आत्ताच जावं आणि त्याचा बदला घ्यावा। आपको ऐसा लगता है अभी जाऊंगा उससे मैं बदला ले लूंगा। त्यावेळेस घरामध्ये गुडघे टेकायचे, उस समय अपने घर में घुटनों पे आ जाइए, प्रार्थना करायची दुआ कीजिए आणि प्रभू सोबत आनंद करायचा। और प्रभु के साथ आनंद कीजिए। प्रभूला म्हणायचं, प्रभू मी धन्य आहे की मला मारण्यात आलेलं आहे। प्रभु से कहे कि प्रभु धन्य हूं मैं कि आपके लिए मुझे मारा गया।
मला धन्य म्हणतं की लोक मला नाव ठेवतात. प्रभु धन्य के लोग मुझे बुरा कहते मी हैं. तुझी महिमा करतो की लोकांनी माझी निंदा केली. मैं अपनी महिमा करता हूं कि लोग मुझसे निंदा करते मी हैं. धन्य आहे की माझ्यावर जो वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले गेलेले. धन्य हूं मैं कि आपके जैसे मुझके गलत गलत आरोप किए गए. असा आनंद बायबलमध्ये लोकांनी केलेला आहे. ऐसा आनंद पवित्र शास्त्र में भी लोगों ने आणि किया है. हाच आनंदाविषयी बायबल आपल्याला सांगतं. पवित्र शास्त्र इन्हीं आनंदों के बारे में बताता है. कदाचित तुम्हाला हे कठीण वाटेल, शायद आपको ये कठिन लगेगा, पण बायबल तेच सांगते. लेकिन पवित्र शास्त्र यही कहता है. त्याच्या पलीकडे तुमची प्रतिक्रिया दुसरी काय नाहीये. लक्षात उसके बाद आपकी कोई प्रतिक्रिया नहीं हो सकती. बऱ्याच वेळेस तुम्हाला असं वाटेल की मी प्रतिकार करावा. कई बार आपको लगता है कि मैं प्रतिकार करूं. माझ्याकडे प्रतिकार करण्याची शक्ती आहे, मेरे पास वो शक्ति भी है, बळ आहे, मेरे पास वो बल माझ्याकडे है, माझे दोस्त मंडळी मेरे आहे, पास मेरे दोस्त है, मेरे आणि मंडळी है, माझ्याकडे पैसा आहे. मेरे पास पैसा पण है. एवढं सगळं असून सुद्धा इन सब होने के बावजूद तुम्हाला आनंद उल्हास करून शांत बसायचं. आपको आनंद और आनंद संतुष्ट होकर आपको शांति से बैठना है. कारण सहन करण्यामध्ये आनंद आहे, क्योंकि सहन करने में भी एक आनंद है, मार खाण्यामध्ये आनंद मार आहे, खाने में भी एक आनंद निंदा है, सहन करण्यात आनंद आहे, आलोचना सहन करने में भी चूक आनंद है, नसताना सुद्धा आरोप सहन करण्यात आनंद आहे, बिना गलती किए भी आरोप जब आपके ऊपर होते हैं, उसमें भी टीका आनंद सहन है. करण्यामध्ये आनंद आहे, कोई आपकी टीका कर रहा है उसमें भी आनंद है. वेगवेगळा आनंद आहे. अलग अलग सामर्थ होने के बावजूद उसका प्रतिकार नहीं करना, येशू उसमें भी एक आनंद है. ख्रिस्ताकडे जग हलवण्याचं सामर्थ्य होतं. यीशु मसीह के पास पूरी दुनिया को हिलाने का सामर्थ्य था. जग हलवणारा प्रभू येशू ख्रिस्त, पूरी धरती को हिलाने वाले यीशु मसीह, तो त्याच्या हातात खेळ ठोकल्यानंतर शांत उनके हाथों में जब किले ठोके गए तब भी वो शांत थे. चपडाका मारले त्याला शिपाई, उन्हें चपटे मारे गए थे. आणि त्याला ज्यावेळेस चापट मारली गेली, जब उन्हें मारा, येशू त्याला प्रतिक्रिया देऊ शकला असता. यीशु उन्हें प्रतिक्रिया दे सकते हैं. प्रतिक्रिया अशी की एक देवदूत जवळपास लाखो लोकांना मारू शकतो असा देवदूत त्याचा सेवक होता. माहिती एक ऐसा देवदूत स्वर्गदूत था जो लाखों लोगों को मार सकता था. ऐसा स्वर्गदूत उनके लिए था. पण तरी सुद्धा त्याला सहाय्य मागितलं नाही कोणाचं. फिर भी उन्होंने किसी की मदद नहीं मांगी. सहन करत आहे, उन्होंने सहन किया, सहन करत आहे. सहन किया उन्होंने. आणि तोच तशाच प्रकारचे देवदूत तुमच्या आणि माझं संरक्षक आहे. पण ऐसे स्वर्गदूत आपके और मेरे संरक्षण के लिए हमारे, तेच देवदूत तुमच्या आणि माझं संरक्षक आहे. वही स्वर्गदूत आपके और मेरे लिए भी या होते हैं. प्रत्येकाजवळ लाखो लोकांना मारण्याची शक्ती आहे, हमारे के पास लाखों लोगों को मारने की बल शक्ति आहे. है, बल है उनके तरी पास. सुद्धा तुम्हाला आणि मला सहन करत फिर राहायचं. भी आपको मुझे सहन तरी करना है. सुद्धा तुम्हाला आणि मला त्या गोष्टीमध्ये आनंद फिर भी मानायचा आपको मुझे उन चीजों में आनंद मनाना की है मी प्रभूसाठी निंदा सहन करत कि आहे. प्रभु के लिए मैं आलोचना सहन ज्या करूंगा. दिवशी तुमचा छळ होईल, जिस दिन आपको सताया ज्या जाएगा, दिवशी तुम्हाला नाव ठेवलं जिस जाईल, दिन आपको बुरा कहा त्या जाएगा, दिवशी घरात आनंद करा. उस दिन घर में आनंद त्या मनाएंगे. दिवशी गोड जेवण बनवून खा. उस दिन मीठा खाना बना के आज खाएंगे. मटण खाण्याचा दिवस आज मटण खाने का दिन आहे. है. आज काहीतरी मिठाई खाण्याचा दिवस आज आहे. मिठाई खाने का दिन है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कदाचित तुम्हाला असं वाटेल की असं काही सांगत आहे पास्टर. शायद आपको लग रहा है कि पासवान जी ऐसे क्या कह रहे हैं. बायबल मध्ये लिहिलेलं, पवित्र शास्त्र में मी लिखा नाही है. सांगत आहे हे मैं सगळं. नहीं कह रहा हूँ ये सब. बायबल मध्ये लिहिलेलं आपला आनंद तिथं आहे. पवित्र शास्त्र में लिखा है हमारा आनंद आपला उसमें है. आनंद निंदा सहन करण्यात हमारा आहे. आनंद आलोचना सहन आपला करने आनंद में मार है. खाण्यात आहे. हमारा आनंद मार आपला खाने आनंद में है. सहन हमारा करण्यामध्ये. आनंद सहन करने बायबल में मध्ये है. लिहिलंय, पवित्र शास्त्र में लिखा पाप है करून आनंद करण्यापेक्षा, पाप करून सहन करण्यापेक्षा पाप करके सहन करने से पाप न करता सहन करणं बिना चांगलं. पाप के सहन करना अच्छा है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पाप करून ठोसे सहन करतायत जगातील लोक. पाप करके लोग मार खा रहे हैं. पण तुम्ही चांगलं करून ठोसे सहन करताय. आप अच्छा करके भी मार खा रहे याच्यापेक्षा आनंदाची कुठली गोष्ट हैं. आहे? इससे कोई आनंद से बड़ी बात नहीं हो सकती. आणि मग हा आनंद तुमच्या जवळ आहे. इसलिए ये खुशी आनंद आपके पास जगामध्ये है. जो हा आनंद नाहीये. संसार में ये एक आनंद मारल्यानंतर दुसरं गाल पुढे करण्याचं त्यांचं जो सामर्थ्य नाही. एक मारेगा दूसरा गाल आगे करने का सामर्थ्य उनके अंदर नहीं है. लक्षात घ्या, क्षमा मागायलाच शक्ती लागते, अब क्षमा मांगने में ज्यादा शक्ति लगती है. मारायला शक्ती नाही लागत. मारने के लिए नहीं लगती. मारण्यासाठी शक्ती लागत नाही. मारने के लिए ज्यादा शक्ति, मारण्यासाठी बळ लागत मारने नाही. के लिए बल की जरूरत मागून है. माग क्षमा. आप क्षमा मांग के किती जो कठीण आहे, तुम्हाला मानसिक किती संघर्ष करावा लागतो हे तपासून पहा. आप खुद जांचे कि आपको मानसिक रीति से कितना संघर्ष होता है. घटस्फोट होते क्षमा न मागितल्यामुळे. क्षमा न मांगने की वजह से आजकल घटस्फोट या डिवोर्स होता है. भारतामध्ये घटस्फोट होण्याचं जे प्रमाण आहे किती वाढले माहिती आहे तुम्हाला? हिंदुस्तान में ये जो उसका जो टोटल है वो बहुत बढ़ गया है. जवळपास 40% विवाह घटस्फोटित आहे. 40% जो विवाह है आजकल उसमें डिवोर्स हो रहे हैं. आणि ही संख्या वाढत जाणार आहे. ये गिनती दिन ब दिन बढ़ रही है. एकच कारण, उसका एक ही कारण है, क्षमा मागत नाही ते. क्षमा नहीं मांगते वो. दोघं एकमेकांजवळ राहणारे, एका घरात राहणारे क्षमा मागू शकत नाही. एक घर में रहने वाले दोनों एक दूसरे से क्षमा मांग नहीं सकते. मग ताकद कशाला जास्त लागते? उनमें किस चीज के लिए ज्यादा ताकत नहीं. भांडायला ताकद लागते जास्त. झगड़ने के लिए भांडायला जास्त ताकद नाही लागत. झगड़ने के लिए भी ज्यादा ताकद नहीं लगती. एक तुम्ही आज सहज एखादा बारीक आसूस माणूस सुद्धा सहज एखादी तलवार घेऊन लोकांना भीती दाखवू शकतो. एक पतला इंसान तलवार लेके लोगों को डरा सकता है.
वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो. अलग अलग तरह की चीजें वो कर सकता है. ज्यावेळी क्षमा मागायची वेळ येते, जब क्षमा मांगने का समय आता है, कितीही तो सामर्थ्यवान असतो, कितना भी वो सामर्थ्यशाली त्याला हो, भावनिक संघर्ष करावा लागतो. उसका एक भावनिक अपने आप में संघर्ष, शरीराला मारावं लागतं, शरीर को मारना पड़ता गर्व है, मारावं लागतं, उसके गर्व को मारना पड़ता है, आणि इगो बाजूला ठेवावा लागतो अपना सगळा, ईगो से साइड में रखना पड़ता आणि है. मग म्हणावं लागतं जड शब्दाने अगदी बहुत भारी हृदय से उसे कहना पड़ता है, क्षमा कर बरं, मुझे क्षमा कीजिए, सॉरी. सॉरी. म्हणत नाही सॉरी माणसं, सॉरी भी नहीं ते के लेकराला सुद्धा म्हणून दाखवा त्याच्यावर, आप अपने बच्चों से सॉरी कह के देखिए. म्हणून दाखवा. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. मैं आपको चैलेंज करता हूँ, तिथे सॉरी म्हणणार नाही लवकर. वहां पर लोग सॉरी नहीं कहेंगे. ज्यांना लहानपणापासून अगदी शिक्षण असेल धार्मिकतेचं, जो बचपन से धार्मिकता में पले बड़े आणि प्रभूच्या वचनाचं शिक्षण असेल, बच्चन की ते उनके म्हणू शकतील. वो शायद कह सकते हैं, पण अशा हट्टी मुलाच्याकडून म्हणून दाखवा सॉरी. लेकिन ऐसे कोई ढीठ बच्चे उनसे क्षमा करवा पण त्याला मारायला सांगा मुलाला तरी 1 सेकंद लागणार. आप मारने के लिए उसे बताए, वो 1 सेकंड में वो मार देगा. क्षमा मागायला मात्र त्याला कष्ट पडतं, क्षमा मांगने के लिए बहुत कष्ट सॉरी पड़ता म्हणायला कष्ट पडतं. है, सॉरी कहने में कष्ट पड़ता है. देव म्हणतो की याच्यामध्ये आनंद आहे, इसलिए परमेश्वर कहते हैं इसमें आनंद है, क्षमा मागण्यात आनंद आहे, क्षमा मांगने में आनंद क्षमा है, करण्यामध्ये आनंद आहे. क्षमा करने में भी आनंद है. आणि क्षमा करणं हे आपल्याला आनंद देऊन जातं. वो किसी को क्षमा करना, एखादा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला सॉरी म्हणतो कोई व्यक्ति अगर हमें सॉरी कहता है, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो ठीक आहे मी तब तुला हम क्षमा कहते हैं कि मैं तुम्हें क्षमा करता हूँ. तुमचा आणि माझा देव, तुम्ही आणि मी त्याच्याकडे ज्यावेळेस पण क्षमा मागतो त्यावेळेस अगदी आनंदाने तुम्हाला मला क्षमा मागतो. आप और मैं जब परमेश्वर से क्षमा मांगते हैं तो बहुत खुशी से तो क्षमा कधीच मांगते हैं आपल्या परमेश्वर से. हृदयामध्ये काही ठेवत नाही, कभी वो अपने मन में कोई कधी काय ठेवत नाही. कुछ भी नहीं रखता. लगेच एका क्षणामध्ये तो म्हणतो हाय मी तुला क्षमा. तुरंत वो हमें कहते हैं मैं तुम्हें क्षमा करता हूँ, लगेच तू क्षमा करतो. तुरंत वो क्षमा कर दे. मग आपण त्याला क्षमेस पात्र आहोत का? क्या हम उसके क्षमा के लायक पण हैं? कधीच त्या क्षमेस पात्र नाही, कभी भी उसके लायक तरी नहीं. सुद्धा तो आनंदाने क्षमा करतो. फिर भी वो बड़े खुशी से हमें पण क्षमा आपण करते हैं. मनुष्याचे अपराध क्षमा करू नयेत का मग? लेकिन फिर क्या मनुष्य को किसी को क्षमा आणि नहीं म्हणून कर सकते? लोकांचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 32वा वचन मी तुमच्यासाठी वाचतो. एक शेवटचं वचन आहे ते वाचूया आणि बंद करूया आपण. लूक 6:32. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोक ही आपल्यावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती करतात. यदि तुम अपने प्रेम रखने वालों से प्रेम रखो तो तुम्हारी क्या बढ़ाई, क्योंकि पापी भी अपने प्रेम रखने वालों से प्रेम करते हैं. कारण पापी लोक सुद्धा आपल्यावर प्रीती करणाऱ्या नमस्कार करतात, प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. क्योंकि पापी लोग भी जो नमस्कार करते हैं, जो उनसे प्रेम करते हैं, उनसे भी प्रेम करते हैं. आणि त्याच्याच जे त्यांचे प्रिय लोक आहेत त्यांच्यावर ते प्रीती करतात. उनके जो प्रिय लोग हैं उनके साथ भी वो प्रीति करते हैं. आणि शत्रूचं शत्रुत्व बाळगतात. जो उनके शत्रु है उनसे आणि त्याचा बदला घ्यायचा त्याचा आवर्जून बदला घेतात. जिसका बदला लेना उससे बदला भी लेते हैं. पण तुम्ही आणि मी जर तसे असू तर लेकिन आप और अगर मैं ऐसे है, त्यांच्यात तुमच्यात फरक काय असतो? उनके और हम में ऐसा कौन सा भेद रहेगा? ते प्रीती करणाऱ्यावर प्रीती करतात. प्रेम करने वालों से वो प्रेम करते हैं. माझा देव मात्र शत्रूवर प्रीती करायचा. लेकिन मेरा परमेश्वर शत्रु से प्रेम माझा करने के देव जे लिए, माझ्यावर प्रीती करत नाही त्यांच्यावर प्रीती करायची. मेरा परमेश्वर जो मुझसे प्रीति नहीं करते उनसे प्रीति करने माझा के लिए देव सिखाते हैं. जे लोक माझा तिरस्कार करतायत त्यांच्या बाबतीत आनंदित व्हायला मला जो लोग मेरा तिरस्कार करते हैं उनके लिए आनंदित रहने के लिए परमेश्वर मुझे तो आनंद तुम्ही आणि मी शोधला पाहिजे. वो आनंद आपको मुझे ढूंढना है. त्याच्यामध्ये आनंद आहे. लक्षात उसमें एक घ्या. आनंद है, ये बात तो सहन करण्यामध्ये आनंद आहे. सहन करने में भी आनंद क्षमा है, करण्यामध्ये आनंद क्षमा आहे. करने में आनंद है, सोडून देण्यामध्ये आनंद छोड़ आहे. देने में आनंद है, आणि त्याचं जाऊ देण्यामध्ये आनंद आहे. किसी चीज को देकर भूल जाना आणि उसमें आनंद शत्रूवर प्रेम करण्यामध्ये आनंद है, आहे. शत्रु से प्रेम करने में भी म्हणून आनंद बायबल है. आपल्याला सांगते इससे पवित्र शास्त्र में तुझा लिखा शत्रू है, भुकेला असेल जब तुम्हारा शत्रु भूखा है त्यावेळेस त्याच्या डोक्यावर काय कर, तू काय कर त्याच्या या ठिकाणी बायबल मध्ये 16वा नित्सूत्रेचा 16वा अध्याय आणि 19वा वाचा तरी नीति वचन उसका 16 अध्याय उसका 19 वचन उसका 19वां वचन 16 घमंडियों के संग लूटपाट लेने से दीन लोगों के संग नम्र भाव में रहना उत्तम है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गर्विष्ठ लोकांच्या बरोबर लूट वाटून घेण्यापेक्षा नम्र चित्ता लोकांच्या बरोबर नम्र चित्त असणे, दीनतेमध्ये राहणं हे चांगलं आहे असं बायबल आपल्याला सांगते. आणि तशाच प्रकारची इच्छा आपण बाळगली पाहिजे. और ऐसी इच्छा हमें भी रखनी है. आपण सुद्धा अशा प्रकारच्या गर्विष्ठ आणि हट्टी आणि विरोधाला विरोध करणारे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी करणाऱ्यांच्या मध्ये सामील होण्यापेक्षा एक वेगळा आपला अंतःकरण आहे जे आज क्षमा करण्यामध्ये आनंद मानतो. हमें भी ऐसे घमंडी या बुरा करने वाले लोगों के बीच में रहने से ज्यादा जो लोग क्षमा करते हैं उनके बीच में रहने में आनंद. आणि सर्वात शेवटचा आनंद जो आहे सबसे तो
देवाच्या उपस्थितीतला आनंद आहे. सबसे आखिर में जो बात है कि परमेश्वर की उपस्थिति में जो आनंद है, अति महत्वाचा आनंद आहे. और वे सबसे जरूरी आनंद ज्याच्याविषयी मी जास्त सांगणार नाही, हे जास्त तुम्हाला माहिती आहे. पण फक्त एक वचन वाचूया त्याच्यानंतर आपण जिसके विषय में मैं ज्यादा नहीं कहूंगा, आप सब जानते हैं. आणि ते वचन वाचन बंद करूया. वो वचन हम पढ़ेंगे. स्तोत्र 122:1 भजन संहिता 122 उसका पहला वचन. जब लोगों ने मुझसे कहा आओ हम यहोवा के भवन को चले, तब मैं आनंदित हुआ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मराठीमध्ये असलेले आपण देवाच्या घराकडे जाऊ असं ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. बाजूवाल्याला सांगा, तेव्हा मला आनंद झाला. देवाच्या घराकडे जाऊ म्हणाल्यानंतर मला आनंद झाला. परमेश्वर भवन में जाने के लिए जब कहा तब मुझे आनंद हो गया. हालेलुया. हालेलुया. किती लोक सकाळच्या वेळेस, आज सकाळी ज्यावेळेस तुम्ही चर्चला निघाले त्यावेळेस आनंदित होते? कितने लोग आज सुबह जब कलीसिया से आए तब आनंदित थे? मुझे दिखाने की जरूरत होता है प्रभु. हालेलुया. हालेलुया. मागच्या रविवारी किती जण होते उपस्थित? पिछले रविवार को कितने लोग उपस्थित थे? आजच्या सकाळच्या वेळेस तुम्ही आनंदित होते. प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी यायला किती लोक आनंदित असणार आहेत? अगले रविवार को आने के कितने लोग आनंदित रहे? हालेलुया. 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 लक्षात घ्या, त्या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो की ज्यावेळेस देवाच्या घराकडे जाऊया असं मला लोक म्हणाले, त्यावेळेस माझं मन आनंदित झालं. भजन संहिता लिखने वाला कहता है जब परमेश्वर के भवन में जाने के लिए किसी ने कहा तब मुझे आनंद हो गया. दावीद राजाला देवाच्या घराकडे जाण्यात आनंद होतो. दाऊद राजा को परमेश्वर के घर में जाने के लिए एका स्तोत्रामध्ये असं सांगतो, काढू नका ते वचन. स्तोत्र 126 आणि 1 आणि 6 मध्ये तुम्ही संपूर्ण स्तोत्र वाचा. त्या स्तोत्रामध्ये देवाच्या उपस्थितीतला आनंद लिहिलेला आहे. वेळ कमी आहे म्हणून मी सांगत नाहीये. कोरस नीति वचन में लिखा है, वो कहता है परमेश्वर की उपस्थिति में आनंद क्या होता है उसके बारे में. आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, वहां पर बहुत स्पष्टता से लिखा है की सेवेतून धरून गेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, 26 पहिलं वचन मी वाचतो, तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हाला वाटले, तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समयी अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने यांच्यासाठी महत् कृत्य केली आहे. जब यहोवा सिय्योन से लौटाने वालों को लौट ले आया, तब हम स्वप्न में देखने वालों से हो गए. तब हम आनंद में हंसने और जय जयकार करने लगे. तब जाति जाति के बीच में से कहा गया यहोवा ने इनके साथ बड़े बड़े काम किए हैं. प्रेज द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीत एक वेगळा आनंद आहे. परमेश्वर की उपस्थिति में एक अलग आनंद है. चर्चमध्ये बसण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. कलीसिया में बैठने में एक अलग आनंद है. करण्यामध्ये एक वेगळा आनंद करने में एक अलग आनंद है. बायबल वाचण्यामध्ये एक वेगळा आनंद है. पढ़ने में एक अलग आनंद है. देवाच्या चरणाजवळ बसून तासन-तास देवाकडून ऐकण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. चरणों में बैठकर घंटे वचनावर मनन करण्यामध्ये आनंद आहे. वचन के ऊपर मनन करने में आनंद है. त्याच्यासाठी उपवास करण्यामध्ये आनंद आहे. उपवास करने में एक आनंद है. शहरातले वेगवेगळे लोक टाळून देवाची आज्ञा पाळण्यामध्ये वेगळा आनंद आहे. राष्ट्रों को छोड़कर परमेश्वर में रहना उसमें एक आनंद हे है. सगळे आत्मिक आनंद आहेत. लक्षात ये सारे आत्मिक आनंद है. तुम्ही कधी अनुभवलेत का? आपने कभी इनका अनुभव किया? जर तुम्ही अनुभवले नसतील तर हे अनुभवायला सांगतो. उनका अनुभव नहीं किया, इसका अनुभव करना शुरू त्यावेळेस जेवणाचा आनंद विसरून जातो. उसमें आप खाने वाला आनंद भूल त्यावेळेस जाए. तुम्ही फिरण्याचा आनंद विसरून जातो. घूमने वाला आनंद भूल जाए. चित्रपट पाहण्याचा आनंद विसरून जातो. चित्रपट देखने का आनंद भूल जाए. गप्पा मारण्याचा आनंद विसरून जातो. एक दूसरे से बातें करने में आप आनंद आणि त्यानंतर टिंगाट टवाळीमधला आनंद विसरून जातो. किसी की बुराई करने का आनंद भूल व्यसनाचा जाए. आनंद विसरून जातो. व्यसनों का आनंद भूल जाए. शेजाऱ्याचं वाईट पाहण्यामधला आनंद विसरून जातो. पड़ोसी की बुरी बात देखने का आनंद भूल जाए. वेगवेगळ्या जगातले आघोरी आनंद तुम्ही विसरून जातो. संसारिक पीछे चीजों का आनंद लेना भूल जाओगे. तुम्ही आता आत्मिक आनंद क्योंकि मिळवायचा. आत्मिक आनंद आपको मिलना शुरू हो गया. आनंद ज्यावेळेस मिळवतो ना जब आप उन्हें पाते हैं, त्यावेळेस तुमचं मन खऱ्या अर्थाने आनंदित. तब आपका मन सही रीति से आनंदित तुम्ही होता हे है. शोधून तर पहा. आप ये ढूंढ के तो देखिए. बायबल तासन-तास वाचून तर पहा. पवित्र शास्त्र घंटों पढ़ के देखिए. एक दिवस सुट्टी काढा. बायबल आज मी बायबल मध्ये एक पूर्णपणे स्तोत्र सहित वाचून काढा. एक दिन छुट्टी लीजिए और कहीं के पवित्र शास्त्र का पूरा भजन सहित आज के पूरे दिन में कधी केले का तुम्ही असं? आपने ऐसा कब किया है? आज माझा दिवसभर सुट्टी काढली मी, तर मी आज टीव्ही नाही पाहणार, तर मी देवाच्या चरणाजवळ आज बसणार. मैंने छुट्टी ली तो मैं टीवी नहीं देखूंगा, परमेश्वर के वचनों के ऊपर मैं आज सकाळची वेळ मी उठलो, माझा आज उपवास आहे आणि आज मी उपवास करून देवाच्या चरणाजवळ 1-2 तास बसणार आहे. आज सुबह का समय में उपवास में हूं तो परमेश्वर के चरणों में मैं 2 घंटे बैठूंगा. पास्टरने सांगितले तसं खरंच आनंद मिळतो का? तपासून पहा. पासवान जी ने कहा सच में वैसा आनंद है, उसे मैं जांच के देखूंगा. मी तुम्हाला खात्री देतो, देव तुम्हाला निराश नाही मैं करणार. आपको निश्चय कहूंगा परमेश्वर आपको निराश नहीं देवाचा तो करेगा. आनंद आहे. परमेश्वर के पास वो आनंद है. आणि ज्यावेळेस तुम्ही उठाल तिथून, और जब वहां से आप उठेंगे त्यावेळेस तुमचं मन आनंदाने तब आपका मन आनंद से भर जाएगा. खुशीने भरलेलं असेल. आपको खुशी में भर देवाच्या उपस्थितीत वेगळा आनंद आहे. परमेश्वर की उपस्थिति में एक अलग त्याच्या आनंद है. उपस्थितीमध्ये एक वेगळा आनंद उनकी आहे. उपस्थिति में एक अलग आनंद है. चर्च येण्यामध्ये एक वेगळा आनंद कहीं आहे. से आने में भी एक अलग 2 आनंद है. तास तिथं बोरिंग संदेश ऐकण्यामध्ये एक वेगळा आनंद 2 घंटा संदेश सुनने में भी एक आनंद है. Praise the Lord. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया.
लिया। आणि संदेश ऐकून त्याचं लागूकरण करण्यामध्ये एक वेगळा आनंद आहे। वचन सुनने के बाद उसे अपने जीवन में लागू करने में भी एक आनंद है। बऱ्याच लोकांना ते कंटाळवाणं वाटतं। कई सारे लोगों को ये अच्छा नहीं लगता, कारण जग विश्वासणारे स्क्रोल करण्यामध्ये जास्त गुंतले। सांसारिक लोग स्क्रोल करने में ज्यादा, जगात विश्वासणारे लोक, विश्वासी लोग, हा आवडला नाही लगेच स्क्रोल करायचं त्याला, ये नहीं अच्छा लगा स्क्रोल, हा आवडला लगेच त्याला स्क्रोल करायचं। दूसरा स्क्रोल म्हणजे म्हणजे ढकलत राहायचं। स्क्रोल मतलब आगे ढकलत राहा, हा आवडला नाही, हा आवडला नाही, हा आवडला नाही, हा आवडला नाही। सगळ्यात शेवटी त्या न आवडलेले लोक जे आहेत ना, ते सगळे त्या 5 कुमारांसारखं झोपलेले असतील। सबसे अंत में वो लोग जो होते हैं, वो जो 5 कुंवारियां सो गई थी उनके तरह हो जाते हैं। येशूच्या वेळेस त्यांना कोणीच संदेश आवडणार नाही। यीशु के पुनरागमन के समय कोई भी संदेश उन्हें अच्छा नहीं लगेगा। कारण लक्षात घ्या, जर तुम्हाला देवाचं वचन ऐकण्यामध्ये आनंद मिळत नसेल, अगर आपको परमेश्वर का वचन सुनने में आनंद नहीं है, तरी आत्मिक गोष्टीमध्ये तुमची मिस्टेक चाललेली आहे। कहीं ना कहीं आत्मिक जीवन में कहीं ना कोई कुछ गलत हो रहा है। संदेश ऐकण्यात एक आनंद आहे, संदेश सुनने में भी एक आनंद है। मी तुम्हाला माझ्याविषयी सांगत नाहीये, मैं अपने बारे में आपको नहीं बता रहा, दुसरं कोणाचाही संदेश ऐका, और किसी का भी संदेश सुन सकते पण हैं, तो ऐकण्यामध्ये एक आनंद आहे। वो सुनने में एक आनंद है। कारण आपल्याला तपासायची वेळ आहे, क्योंकि हमें अपने आप को जांचना त्यावेळेस आपण तपासतो स्वतः, तब हम अपने आप को तपासून जांचते पाहतो की माझं कुठे काय मिस्टेक आहे। तब हम परखते कि कहीं पर मेरी त्या गलती। देवाच्या लोकांनी अनुभव जो घेतलेला आहे, तो अनुभवाची गोष्टी ज्यावेळेस आपण ऐकतो देवासोबत, परमेश्वर के लोगों ने जो अनुभव लिया, जब उनसे हम उन चीजों को त्यावेळेस सुनते मला हैं, कळू लागतं की मी कुठे कमी आहे, तब मुझे लगता है मुझे में कहाँ कमी है, आणि माझ्यावर काम करायला मला सोडून, और मेरे ऊपर काम करने के लिए मुझे एक सही, आणि माझ्या आनंदाच्या गोष्टी मला सापडतात। मेरे आनंद की बातें मुझे मालूम हे हो जाती हैं। सगळं आपल्या मनामध्ये मनन ये करा, सारी चीजों को अपने मन में मनन आणि कीजिए। आनंदाच्या गोष्टी तुमच्यासाठी शोधा, आनंद की चीजें ढूंढने का कोशिश, आणि तुम्ही कुठे चुकता हे तपासून पहा। जहाँ पर आप गलत हैं उसको जांचें। प्रभू करो तुम्हाला जास्तीत जास्त आनंदित प्रभु करे आपको बहुत ज्यादा आनंद मिले, तुम्ही आनंदित राहून देवाची स्तुती करा। आप आनंदित रहकर परमेश्वर की स्तुति आपण सगळेजण करें। हम सब अपने आप को बंद कर लें।